इस्रायलावर कोणताही चेतून चालला नाही देवा. तुझ्या रक्ताने तू आम्हाला सुरक्षित केले. तुझ्या रक्ताने तू आम्हाला झाकलेस तुझ्या. सैतानाने खूप प्लॅन केलाय, प्रयत्न आहे, पण आम्ही सुरक्षित आहोत तुझ्यामुळे. म्हणून मी धन्यवाद देते, मी आभार आणि प्यार मानते की डोळ्यातल्या भावनेप्रमाणे तू आम्हाला जपत आहे. तर हाताच्या फोडाप्रमाणे आमची काळजी घेत आहे. आम्ही जिवंत आहोत. आम्ही तुला काय देणार, आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुला काय देणार, आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही हात उंचावून तुझं गौरव करतो. Thank you, Lord. मी मोजून मोजून तुझे सगळे आशीर्वाद, तुझं सहाय्य, तुझी कृपा
दाखवते रे बाबा. आणि ज्यावेळेस प्रभू आम्ही तुझी आठवण करतो आम्ही सामर्थ्य प्राप्त करतो. आम्ही नवीन शक्ती नवीन विश्वास प्राप्त करतो. आम्हाला नवीन सामर्थ्य प्राप्त होतं देवा. मी तुझ्या नावाला Thank you, Jesus. Hallelujah. तुझी स्तुती करते. Oh, Jesus. तुझं पवित्र नाव धन्यवाद. तुझ्या नावाची आराधना. Yes, Lord. कारण तू जिवंत देव आहे. Amen, Jesus. आणि हा जो उद्देश आहे तुझा आम्हाला Yes, आहे. Lord. हालेलुया. मी तुला गौरवत असतात इथून पुढची वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित Yes, करतो. Jesus. तुझ्या आत्म्याला आराधना करण्यासाठी आम्हाला Yes, Master. तुझ्याकडे लक्ष लागण्यासाठी आम्हाला तुला धन्यवाद. सर्व आदर तुला घेऊन प्रभू येशूच्या नावात पावते म्हणून त्वरित ते द्या. Amen. क्या आपण सगळेजण डोळे बंद करूया. हम अपने आंखों को बंद कर लें. माझ्याबरोबर तुम्हाला सगळ्यांना म्हणायचं आहे. मेरे साथ आपको ये बोलने हैं वचन. ज्यावेळेस आपण हे म्हणतो त्यावेळेस ते हिंदीमध्ये रिपीट न करता केवळ मराठीत म्हणूया का? नाही तर हिंदीमध्ये म्हणूया आपण सगळेजण. हिंदीमध्ये म्हणूया आपण सगळेजण. आपला गोंधळ आहे भाषेचा, पण ठीक आहे आपण सगळेजण हिंदीमध्ये म्हणू, एकाच भाषेमध्ये म्हणूया. कारण हे कथन आहे की जे देवाच्या वचनाला आपण स्वीकारत आहोत म्हणा. हे यहोवा महिमा पराक्रम शोभा सामर्थ्य और वैभव तेरा ही है, क्योंकि आकाश और पृथ्वी में जो कुछ भी है वह तेरा ही है. यहोवा राज्य तेरा है और तू सबों के ऊपर मुख्य और महान ठहरा है. धन और महिमा तेरी ओर से मिलती है और तू सबों के ऊपर प्रभुता करता है. सामर्थ्य और पराक्रम तेरे ही हाथ में है और सब लोगों को बढ़ाना बल देना तेरे हाथ में. इसलिए अब है हमारे परमेश्वर हम जरा धन्यवाद करते हैं प्रभु तेरे वचन से. आज हमसे तू बात कर. तेरे वचन को और आमीन में स्वीकारता. आमीन. परमेश्वर पिता आम्ही धन्यवाद देतो. तुझ्या नावाला तुझं गौरव करतो पित्या. प्रभु हम आपको धन्यवाद देते हैं, आपके नाम को गौरव और सम्मान देते हैं. आज आमच्यामध्ये तू उपस्थित आहेस. आज हमारे बीच में आप उपस्थित है. आणि प्रभुदेवा और प्रभु परमेश्वर आम्हा प्रत्येकाला हम सबको तुझ्या इच्छेने प्रभुदेवा आपकी इच्छा के अनुसार या ठिकाणी आणलेलं आहेस. इस जगह आप लेके आए हो. आम्ही सगळेजण प्रभुदेवा हम सब परमेश्वर आमच्या मनाला तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित हमारे करतो. मन को आपके पवित्र हाथों में आणि समर्पित आमच्या करते हैं. अंतःकरणातून हमारे अंतःकरण से इच्छा बाळगतो हम ये इच्छा करते की हैं तू आमच्या हृदयाशी बोल. कि आप हमारे हृदय के साथ आज बात आम्ही कोणीही कीजिए. रिकामे जाणार आज हम नाही. कोई भी खाली हाथ नहीं जाएंगे. कुठल्याही व्यक्ती प्रभुदेवा कोई भी व्यक्ति यहाँ पर परमेश्वर या ठिकाणाहून प्रभूची रिकामा जाणार नाही. या इस जगह से खाली हाथ नहीं जाएंगे. आम्ही सगळेजण हम सब तुझं वचन आपके वचन तुझा आशीर्वाद आपके आशीष शांती आणि आनंद प्रभुदेवा आपकी और शांति और या आनंद ठिकाणाहून घेऊन जाणार इस जगह से लेके जाएंगे. सर्वजण हम सब आम्ही तुझ्या हातामध्ये येतो. अपने आप को आपके हाथों में येशूच्या सौंपते हैं. नावामध्ये यीशु मसीह के नाम से मांगते हैं. आमीन. आमेन. बसूया. हम सब बैठ सकते हैं. आपण या ठिकाणी शिष्यांच्या विषयी शिकणार आहोत. आज हम यहाँ पर जो चेलो है उनके बारे में सीखेंगे. चेलो के बारे में एक गोष्ट आहे की ज्या व्यक्तीविषयी आपण पाहतो हम ये देखते जिन व्यक्तियों के बारे में हम सीख रहे हैं त्या व्यक्तीविषयी पुष्कळ काही तुम्ही बायबलमध्ये वाचलेलं असेल अथवा तुम्ही याच्याविषयी ऐकलं पण असेल. हम जिस किरदार के बारे में आज सीख रहे हैं उनके बारे में आपने पवित्र शास्त्र में शायद कई बार पढ़ा है सुना है. पण तो व्यक्ती जो आहे तो प्रतीक रूपाने आहे. प्रतीक म्हणजे तो एक प्रकारे आपल्याला एक मॉडेल आहे समोर. पर हम कह सकते हैं कि वो व्यक्ति जो हमारे लिए आदर्श के तौर पे है. त्याचं नाव आहे यहूदा इस्करियोत. उसका नाम यहूदा इस्करियोत है. यहूदा इस्करियोत विषयी बोलायला ऐकायला अभ्यास करायला कोणालाही आवडत नाही. यहूदा इस्करियोत के बारे में बोलना सुनना उनके बारे में मनन करना शायद लोगों को पसंद नहीं है. पण तो उदाहरण आहे बरं. पर वो एक उदाहरण है हमारे त्या मार्गावर जाऊ नये म्हणून. कि उस मार्ग में हमें नहीं जाना है. पण त्याच्या तुलनात्मक ज्यावेळेस आपण पाहतो तुलनात्मक बट हम जब तुलनात्मक उनके साथ जो तुलना करने के उस नजरिए से हम देखेंगे तर त्याच्या तुलनात्मक कोण आहेत मग? उनके तुलना के या उनके तुल्य कौन है? योहान आहे, योहान है, पेत्र आहे, पत्रस है, याकोब आहे, याकोब है, अंद्रिया आहे, अंद्रियास है, थोमा आहे थॉमस है आणि इतर बरेच बाकीचे शिष्य आहेत. और बाकी बहुत सारे चेले हैं. या सगळ्यांच्या मध्ये तुलनात्मक दृष्टिकोनातून दुसरा कोण आहे?
यहूदा इस्करियोत आहे. इन सब के साथ अगर हम तुलनात्मक उस नजरिए से देखेंगे उसके साथ यहूदा इस्करियोत. यहूदा इस्करियोत कोण आहे माहिती आहे तुम्हाला? आप जानते हैं यहूदा इस्करियोत कौन है? कोण आहे यहूदा इस्करियोत? कौन है? यहूदा इस्करियोत सर्वात प्रथम म्हणजे तो येशूचा शिष्य आहे. सबसे पहले वो यीशु मसीह के वो चेले थे. दुसरा गोष्ट त्याची ओळख, त्याला जोडली गेलेली ओळख आहे. काय ओळख आहे? की जो ज्यानं प्रभू येशू ख्रिस्ताला धरून दिले. उनकी जो एक पहचान है उनके कार्य के साथ जुड़ी हुई कि उन्होंने परमेश्वर यीशु मसीह को पकड़वाया था. माझ्यासोबत काढा मत्तेचं सुवर्तमान याचा 10वा अध्याय. हम खोलेंगे मत्ती रचित सुसमाचार उसका 10वां अध्याय. दहावा अध्याय 2 पासून 4 पर्यंत आपण वाचणार आहोत. त्या ठिकाणी यादी आहे, शिष्यांची यादी आहे. मत्ती रचित सुसमाचार 10वां अध्याय 2 से लेकर आगे पढ़ेंगे जहाँ पर 12 शिष्यों के बारे में 12 शिष्यों के नाम लिखे गए हैं. मी मराठीमध्ये वाचतो. त्या 12 प्रेषितांची नावे अशी आहेत. पहिला पेत्र म्हटलेला शिमोन, त्याचा भाऊ आंद्रिया, जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान, फिलिप व बर्थलमय, थोमा व मत्तई जकाबदार, अल्फीचा मुलगा याकोब व तत्तय, शिमोन कनानी व त्याला येशूला धरून देणारा यहूदा इस्करियोत. हम 2 से लेकर आगे पढ़ेंगे. इन 12 प्रेरितों के नाम ये: पहला शिमोन जो पतरस कहलाता है और उसका भाई अंद्रियास, जब्दी का पुत्र याकूब और उसका भाई यूहन्ना, फिलिपुस और बरतुल्मै, थोमा और चुंगी लेने वाला मत्तई, हल्फईस का पुत्र याकूब और तद्दे, शमोन का कनानी और यहूदा इस्करियोत जिसने उसे पकड़वाया. या ठिकाणी यहूदा इस्करियोतचं कॅरेक्टर आणि पेत्र, योहान, याकोब आणि इतर शिष्यांचं कॅरेक्टर ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस खूप मोठी तफावत त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. यहाँ पर जब यहूदा इस्करियोत और बाकी के जो याकूब, पेत्रस, योहान थे, इनके किरदार जब हम देखे जाएंगे तो उनमें बहुत बड़ा फर्क है. पहिली गोष्ट म्हणजे काय की यहूदा इस्करियोतचं अंतःकरण खराब होतं. पहली बात, यहूदा इस्करियोत का जो अंत हुआ था, उनका जो हृदय था वो बहुत खराब था. दिवस खराब असणं आणि अंतःकरण खराब असणं यात फरक आहे. दिन खराब होना और आपका हृदय खराब होना इनमें बहुत बड़ा. पेत्राचा दिवस खराब होता, पतरस का दिन खराब था आणि यहूदा इस्करियोतचं अंतःकरण खराब. और यहूदा इस्करियोत उसका हृदय. समजताय मी काय सांगतो तुम्हाला? आप समझ रहे हैं क्या बता रहा हूँ? पेत्र ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारतो, पेत्राने नाकारलं प्रभू येशू ख्रिस्ताला. बाकीचे शिष्य गेतसेमनी बागेमध्ये ज्यावेळेस होते त्यावेळेस गेतसेमनी बागेतून बाकीचे शिष्य निघून गेले, पळून गेले. जिस दिन पतरस ने यीशु मसीह को नकारा था और गेतसेमनी के बगीचे में जो सारे चेले थे वो सब वहां से भाग गए थे. पेत्र येशूच्या मागे जातो सरकारवाड्यापर्यंत, ज्या ठिकाणी येशूला धरून देण्यात आले. जहाँ पर यीशु मसीह को पकड़वा के लेके गए थे उस महल में, वहां पर पतरस उनके पीछे पीछे गए थे. ज्यावेळेस पेत्र शेकोटीवरती बसलेला होता, शेकोटी सभोवती बसला होता किंवा अजून बऱ्याच ठिकाणी म्हणजे 3 वेळा पेत्राने ज्यावेळेस नाकारलं त्यावेळेस तो जो दिवस होता किंवा ती जी रात्र होती ती रात्र पेत्रासाठी काय होती बरं? खराब होती. जिस समय यीशु मसीह को पकड़वा गया था और पतरस उनके पीछे गए थे, फिर 3 जगह उन्होंने मसीह को नकारा था, अलग अलग जगह गए थे. तो हम कह सकते कि वो दिन या वो शाम थी वो पतरस के लिए खराब थी. पेत्र येशूला नाकारू इच्छित नव्हता अथवा त्याला टाळू इच्छित नव्हता किंवा त्याच्यापासून लांब पळू इच्छित नव्हता. उलट त्याच्या जवळ जाण्याची, त्याला स्वीकारण्याची, उलट त्याचं काय होतंय हे पाहण्याचं कुतूहल पेत्राला होतं. पतरस ने यीशु मसीह को नकारना चाहते थे ना उनसे दूर जाना चाहते थे, परंतु वो यीशु मसीह के निकट जाना चाहते थे, इसलिए उन्होंने उनके पीछे वो बोले थे, वहां पे उस जगह वो गए थे. पेत्राचं अंतःकरण कधीच खराब झालेलं नव्हतं किंवा तो खराब झालेला, तो खराब अंतःकरणी वागलाच नाही येशू सोबत कधीच. पतरस का जो हृदय वो था कभी खराब था ही नहीं, उस रीति से उन्होंने कभी मसीह के साथ बर्ताव भी नहीं किया. यहूदा इस्करियोत येशू ख्रिस्ताचा शिष्य असून सुद्धा पण जो यहूदा इस्करियोत यीशु मसीह के चेले होने के बावजूद त्याचं अंतःकरण सतत खराब होतं. सतत म्हणजे 3.5 वर्ष जोपर्यंत तो येशू सोबत राहिला तोपर्यंत तो खराब अंतःकरणानेच वागला. वो जब तक 3.5 साल यीशु मसीह के साथ कार्य थे, हर समय उनका हृदय खराब ही था. तुम्ही माझ्यासोबत वाचा योहानचं सुवर्तमान याचा 12वा अध्याय 3 पासून 6 पर्यंत. हम पढ़ेंगे यूहन्ना रचित सुसमाचार 12वां अध्याय 3 से लेकर 6 तक. तब मरियम ने जटामासी का आधा सेर बहुमूल्य इत्र लेकर यीशु के पांव पर डाला और अपने बालों से उसके पांव पीछे पोंछे और इत्र की सुगंध से घर सुगंधित हो गया.
परंतु उसके चेलों में से यहूदा इस्करियोती नामक एक चेला जो उसे पकड़वाने पर था कहने लगा, यह इत्र 300 दिनार में बेचकर गरीबों को क्यों न दिया गया। उसने ये बात इसलिए न कही कि उसे गरीबों की चिंता थी, परंतु इसलिए कि वह चोर था और उसके पास उनकी थैली रहती थी और उसमें जो कुछ डाला जाता था वह निकाल लेता था। मराठीमध्ये काय मी वाचतो तुमच्यासाठी, तेव्हा मरियेने अर्धाशे शुद्ध जटामाशीचे सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणास लावले आणि आपल्या केसांनी त्याचे चरण पुसले। तेव्हा त्या सुगंधी तेलाच्या वासाने ते घर भरून गेले। मग त्याच्या शिष्यातील एक जण यहूदा इस्करियोत जो त्याला धरून देणार होता तो म्हणाला, हे सुगंधी तेल 300 रुपयास विकून ते गरीबास का दिले नाही। तेव्हा त्याला गरीबाची काळजी होती म्हणून तो असे म्हणाला असे नाही, तर तो चोर असून त्याच्याजवळ डबी होती व तिच्यात जे टाकण्यात येईल तो चोरून घेई म्हणून तो असे म्हणाला। या ठिकाणी आपल्याला पाहायला काय मिळतं की यहूदा इस्करियोत हा येशू ख्रिस्ताच्या सेवेचा खजिनदार आहे। यहाँ पर हम देखते हैं यहूदा इस्करियोत जो थे वहाँ पर जो परमेश्वर की यीशु मसीह की सेवा थी उसमें वो पैसों का रखरखाव करते थे। कारण येशू ख्रिस्ताजवळ बरेच लोक दान देणारे लोक होते, काही स्त्रिया होत्या ज्या पैसे अडगणीच्या त्याची सेवा करत होत्या आणि असे बरेच लोक आहेत जे येशू ख्रिस्ताजवळ दान अर्पण जमा करत होते, पण ते सगळं दान जे आहे, सगळा जो पैसा आहे तो यहूदा इस्करियोत जवळ ठेवला जायचा आणि त्यातून तो खर्च करायचा। यीशु मसीह की सेवा में हम देखते हैं कि बहुत सारी स्त्रियां थी, बहुत सारे लोग थे, वो दान दशमांश के द्वारा अलग अलग तरीके से उनको वो मदद करते थे, उनकी वो सेवा करते थे। यीशु मसीह खुद उन पैसों को नहीं, बट यहूदा इस्करियोत वो सारे पैसों का रखरखाव। विचार करा, जन आकाश पृथ्वी निर्माण केली, जो स्वर्ग सोडून पृथ्वीवरती आलेला आहे तो येशू ख्रिस्त 3.5 वर्ष यहूदा इस्करियोत, पेत्र किंवा इतर शिष्याला शिकवत आहे। आप सोचिए कि जिस परमेश्वर ने आकाश और पृथ्वी के निर्माण की, जिस परमेश्वर ने उद्धार किया, वो परमेश्वर जब पृथ्वी पे थे 3.5 साल तक वो पतरस यहूदा के साथ वो सेवा करते थे आणि त्याच्या सानिध्यात राहून यहूदा इस्करियोत चोर आहे। उनके बीच में रहकर भी यहूदा इस्करियोत चोर थे। म्हणजे त्याचा अंतःकरण किती खराब तो सोचिए कि उनका हृदय कितना खराब था। तुम्ही कोणाच्या सानिध्यात आहात, कुठे राहता, कुठल्या चर्च सभासद आहात, तुमच्या बाजूला कोण बसतं, तुमच्या घरामध्ये लोक किती प्रार्थना करतात याच्यावरून तुमचं कॅरेक्टर बरोबर असेलच असं नाही बरं। आज हम देखेंगे कि आप जिस कलीसिया में रहते, जिन लोगों में रहते, जिन परिवारों में आप रहते हैं, उनके द्वारा या उनके बीच में रहकर उनका आपके ऊपर कितना प्रभाव है, इससे आपका चरित्र या आपका कैरेक्टर नहीं बनता। जर असं असतं तो स्वर्गात राहून शैतान देवाचा विरोधी झाला नसता। अगर ऐसा होता तो स्वर्ग में रहकर शैतान परमेश्वर का विरोधी नहीं बनता। स्वर्गामध्ये शैतानाने पाप केले। कुठे पाप केले? स्वर्गामध्ये पाप, क्योंकि शैतान ने स्वर्ग में पाप किया है। स्वर्गामध्ये राहिला होता शैतान आणि स्वर्गामध्ये राहून त्याच्या मनामध्ये गर्व आला आणि तो असं म्हणाला की माझं सिंहासन मी देवाच्या पेक्षा उंच करेन। शैतान स्वर्ग में रहने के बावजूद उनके अंदर वो घमंड आया, उन्होंने कहा कि मैं यहाँ पर स्वर्गामध्ये राहून शैतान काय म्हणतो की मी माझं सिंहासन देवाच्या पेक्षा उंच करेन आणि देवापेक्षा मी मोठा असेल। वहाँ पर शैतान ने कहा कि मैं स्वर्ग में रहकर सिंहासन परमेश्वर से बड़ा सिंहासन करके परमेश्वर से मैं बड़ा बनूंगा। स्वर्गात राहून शैतान जर पाप करू शकतो तर पृथ्वीवरती तर आजूबाजूला पुष्कळ वातावरण खराब आहे आणि अशा वातावरणात राहून आपलं शिष्यत्व टिकवणं हे किती कठीण आणि किती अवघड आहे विचार करा। स्वर्ग में रहकर अगर शैतान वहाँ पर पाप कर सकते, तो आज हम जिस जमीन पर, जिस धरती पर रहते हैं, हमारे आसपास बहुत सारी ऐसी गलत चीजें जिससे प्रभावित हो सकते हैं, तो एक निश्चित एक सच्चे मसीह बनना एक बहुत कठिन बात है। यहूदा इस्करियोत पाप करण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे काय की त्याचं अंतःकरण खराब होतं। यहूदा इस्करियोत का सबसे बड़ा पाप करने का एक सबसे बड़ा जो एक कारण ये था कि उसका हृदय ही खराब था। तुम्ही तुमचं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला कदाचित समर्पित केलं हम असेल, अपना जीवन यीशु मसीह को शायद अपने समर्पित आपल्या किया है। अंतःकरणातून प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला अपने असेल, हृदय से परमेश्वर के ऊपर विश्वास करते हैं, तुम्ही त्याच्या वचनावर चालू पण लागलेला आप असाल, परमेश्वर के वचन के पीछे हो लिए हैं, पण तुमचं हृदय ठीक आहे का या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे। लेकिन आपको इस बात पे ध्यान रखना है कि आपका हृदय सही है या नहीं। कारण जर हृदय ठीक नसेल तर तुम्ही प्रार्थना करून सुद्धा चर्चमध्ये येऊन सुद्धा तुम्ही तुमचं जीवन नाशाकडे घेऊन जाणार आहे। अगर आपका हृदय सही नहीं तो प्रार्थना करने के बावजूद, कलीसिया में आने के बावजूद आप अपना जीवन सही तरीके से नहीं कारण जी रहे हो। हृदय चांगलं असणं, हृदय ठीक असणं, त्यामध्ये सतत चांगल्या गोष्टी भरत राहणं, ते योग्य मार्गावरती टिकवणं हे आत्ताच्या काळामध्ये खूप कठीण आहे आणि ते सतत आपण केलं पाहिजे जरी किती कठीण असलं तरी। हमारा हृदय सही रखना, परमेश्वर के मार्ग में चलना आज के दौर में बहुत कठिन है, पर हमें वही उसी मार्ग में चलना है, तभी हम सच्चे
मसीह बन पाएंगे। पेत्र नाकारतो, पण पेत्राचा दिवस वाईट होता. पेत्राचं हृदय कधीही खराब झालेलं नव्हतं. पतरस ने नकार दिया था, पर पतरस का हृदय हमेशा सही था. उन्होंने इसलिए कहते कि उनका जो दिन था वो खराब था, लेकिन पतरस का हृदय खराब नहीं. कदाचित तुम्ही एखाद्या दिवशी चुकला असाल, एखाद्या दिवशी तुमच्याकडून चूक झाली असेल, पाप झाला असेल, असं वाटलं असेल की त्या दिवशी मी चुकीने बोललो, या सगळ्या गोष्टी माझ्या अंतःकरणामध्ये वाईट गोष्टी आल्या, देवाविरुद्ध काहीतरी मी चूक केली. पण तुमचं हृदय जर चांगलं असेल तर निश्चित अर्थाने तुम्हाला परत फिरण्याचा मार्ग आहे, तुम्ही परत फिराल. शायद आपको ऐसे कोई एक दिन होगा जहां आपने गलत किया होगा, आपने पाप किया होगा, इस बात का आपको एहसास है कि आपने गलती की है, इसलिए आपके पास पूरा मौका है कि आप फिर से एक बार परमेश्वर के पास लौटें. सगळे शिष्य सोडून गेले होते, सगळेजण सोडून गेले. बायबल असं सांगतं की सगळेजण पळून गेले आणि पळून गेलेले परत आले मासे पकडायला. आणि ज्या वेळेस यहुद्यांच्या भीतीने दरवाजे बंद होते त्या ठिकाणी सगळेजण शिष्य उपस्थित होते. सारे चेले पर यीशु मसीह को छोड़ के गए थे. लिखा है पवित्र शास्त्र में वो भाग गए थे वहां से, बट फिर से सारे जो मछली पकड़े गए थे फिर से वो लौट कर आए. जब वो उस बंद कमरे में जब वो इकट्ठा हुए थे वहां पर यीशु मसीह के बीच में आए. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. लक्षात घ्या, यहुदा इस्करियोतचं अंतःकरण खराब असल्यामुळे तो परत कधी येशूच्या मार्गावरती आला नाही. यहूदा इस्करियोत का क्योंकि हृदय खराब था, इससे वो कभी भी मसीह के मार्ग पे आ तुम्ही नहीं पाए. येशूच्या मार्ग चालत तर आहात खरे, पण हृदय तुमचं ठीक केलंय का, व्यवस्थित केलंय का हे तपासलं पाहिजे. कारण मंडळीमध्ये राहून सुद्धा जर हृदय खराब असेल तर निश्चित अर्थाने तुम्ही कधीही आत्मिक प्रगती करू शकत नाही. अगर आप मसीह के मार्ग में चल रहे हो, अगर आपका हृदय सही नहीं है तो आप परमेश्वर के आत्मिक मार्ग में चल नहीं पाओगे. इसलिए आपको बहुत ध्यान देना है कि आपका हृदय सही है. कारण एक दिवस येईल, कारण शैतान झोपलेला नाही, तो सतत कार्यशील आहे. एक दिन आएगा, शैतान कभी सोता नहीं, वो हमेशा कार्यरत रहता है. आणि तो यहुदा इस्करियोतच्या मनामध्ये सतत काम करत होता. यहूदा इस्करियोत के मन में वो निरंतर कार्य कर रहा था. सतत, कारण हृदय खराब असणाऱ्याच्या मनामध्ये शैतान जास्त कार्यशील असतो. जहाँ पर हृदय खराब होता है वहाँ पर शैतान सबसे ज्यादा कार्य करता है. कारण त्याला माहिती असतं की हा माणूस आहे, हा मासा माझ्या गळाला लागणार बरोबर. उसे मालूम है कि ये मछली है जो उसको मैं पकड़ सकता हूँ. लक्षात घ्या, पेत्राच्या अंतःकरणात सुद्धा अशी गोष्ट आली एक वेळेस. पतरस के मन में भी एक बार ऐसी बात आई. पण लगेच येशू ख्रिस्ताने त्याला दडावलं, अरे शैताना माझ्याकडून चालता हो. लेकिन यीशु मसीह ने उसी समय उन्हें धमकाया कि हे शैतान मेरे सामने से दूर हो ले. आणि लगेच शैतान तिथून निघून गेला. और शैतान वहां से तुरंत निकल भी गया. पेत्र कधीही त्याच्यानंतर तसं बोलला नाही. पतरस उसके बाद कभी उन्होंने ऐसी बात नहीं याचं की. कारण काय होतं माहितीये, कारण पेत्र मुळात हृदयाने खूप चांगला होता. इसका कारण यह था कि पतरस का हृदय सच में अच्छा था. जो चोर आहे, जो यहुदा इस्करियोत येशू सोबत जीवन निर्माण करणाऱ्या माणसासोबत राहतोय, त्याच्या सोबत सुद्धा राहून सुद्धा काही गोष्टी लपवण्याचा सतत प्रयत्न करत होता. एक ऐसा इंसान जिन्होंने जिस परमेश्वर ने उनका निर्माण किया, उनके साथ रहने के बावजूद अगर वह ऐसा गलत कार्य कर सकता है, उनका हृदय निश्चित सही नहीं है. बऱ्याच वेळेस आपण हृदयाकडे जास्त लक्ष देत नाही. कई बार हम अपने हृदय को ज्यादा ध्यान नहीं पण आपलं हृदय हे आपल्या गुरुच्या बाबतीत असेल, देवाच्या बाबतीत असेल, माणसांच्या बाबतीत असेल, प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत असेल, आपण आपलं हृदय ठीक केलंच पाहिजे. हमारा हृदय शायद हमारे स्वामी के और हमारे परमेश्वर के और लोगों के, और हमारा हृदय हमेशा हमें सही रखना. नाही तर तुम्हाला स्वतःला शिष्य म्हणण्याचा अजिबात अधिकार नहीं तो अपने आप को आपको परमेश्वर के चेले के. कारण हे दोघं जण काय आहेत, शिष्य आहेत. यहुदा इस्करियोत पण शिष्य आहे, पेत्र पण शिष्य आहे, योहान पण शिष्य आहे, बाकीचे शिष्य पण शिष्यच आहेत. पण यहुदा इस्करियोत मध्ये आणि पेत्रामध्ये खूप मोठा फरक आहे. ये सारे परमेश्वर के चेले थे. यहूदा इस्करियोत हो, पतरस हो, योहान हो, याकूब हो, बट यहूदा इस्करियोत और उनके बाकी के चेलों में बहुत अंतर था. ज्यावेळेस आपण कंपॅरेटिव्हली आपण त्यांची तुलनात्मक दृष्ट्या या ठिकाणी तुलना करत आहोत, त्यावेळेस त्या हृदयाविषयी जास्त आपण यावेळेस या ठिकाणी जास्त विचार करत आहोत. कारण हृदय ठीक असल्यामुळे ते परत आले, परत येशू ख्रिस्ताच्या मार्गावरती चालू लागले, त्याला परत पश्चाताप झाला. बायबल सांगतं की पेत्र बाहेर जाऊन मनस्वी रडला आणि तो मोठ्या दुःखाने रडून पुन्हा एकदा येशूच्या मार्गावरती चालला. जब हम तुलनात्मक दृष्टि में या तुलना करेंगे इन चेलों में, तो इस बात का मैं ध्यान रखना है उनका हृदय कैसा था. इसलिए बाकी सारे चेले थे वो फिर से परमेश्वर के पास लौट कर आए, बट यहूदा इस्करियोत था वो कभी परमेश्वर के पास लौट के नहीं आया. लक्षात घ्या, हृदय आपण सर्वांनी ठीक केलं पाहिजे. ये ध्यान दीजिए कि हमें अपने आप का हृदय सही करना. बाजूला सांगा, तुझं हृदय ठीक केलं पाहिजे. अपने पड़ोसी से कहिए अपना हृदय ठीक करो. कारण शिष्याचं हृदय खूप चांगलं असलं पाहिजे. क्योंकि एक चेले का हृदय अच्छा होना. कारण हृदय सतत धोका देतं, आपल्याला सतत ते फसवण्याचा प्रयत्न करतं, सतत आपल्याला सांगत राहतं की या गोष्टी बरोबर आहेत, या गोष्टी चूक आहे, तुला हे केलं पाहिजे, तुला ते केलं पाहिजे, असं काही जास्त करून मग भावनेतून तो फसवत असतो, विचारातून फसवत असतो, किंवा वेगवेगळे बरेच मार्ग आहेत त्याचे फसवणे.
हमारा हृदय हमेशा हमसे बात करता है, वो हमें फंसाने की कोशिश करता है, वो हमारे शायद भावनाओं का सहारा लेता है, हमारे विचारों का सहारा लेता है, वो हृदय निरंतर हमसे वो बात करते रहता है। लक्षात घ्या, हृदय खराब असेल अथवा चांगलं असेल, पण येशू ख्रिस्त सगळ्यांच्यावर प्रेम करतो। हृदय आपका सही हो या खराब हो, लेकिन यीशु मसीह सबसे प्रेम करता है। धरून देणाऱ्या माणसाचे प्रभू येशू ख्रिस्ताने पाय धुतले। पकड़वाने वाले इंसान के भी यीशु मसीह ने पैर धोए हैं। मी वाचलं बायबल वाचा, यूहन्ना सुसमाचार 13 यूहन्ना 13 आणि त्या ठिकाणी असं लिहिलंय, पहिलं वचनापासून वनानं सणापूर्वी असं झाले की येशूने आता या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून या जगातील सोकियावर त्याचे जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले। शिमोनाचा मुलगा यहुदा इस्करियोत याच्या मनात त्याला धरून द्यावे असे शैतान घालून चुकला होता, तेव्हा आपल्या हाती पित्याने अवघे दिले आहे व आपण देवापासून आलो आहोत व देवाकडे जातो हे जाणून भोजन होते वेळी येशू भोजनावरून उठला व त्याने आपली बाह्य वस्त्रे काढून ठेवली, रुमाल घेऊन कमरेस बांधला, मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुवू लागला आणि कमरेस बांधलेल्या रुमालाने ते पुसू लागला। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। या सगळ्यांच्या मध्ये यूहन्ना 13:1-5 में पढ़ता हूँ। फसह के पर्व से पहले जब यीशु ने जान लिया कि मेरा वह समय आ पहुंचा है कि जगत छोड़कर पिता के पास जाऊं, तो अपने लोगों से जो जगत में थे जैसा प्रेम वह रखता था अंत तक वैसा ही प्रेम रखता था। और जब शैतान शमौन के पुत्र यहूदा इस्करियोत में मन में ये डाल चुका था कि उसे पकड़वाए, तो भोजन के समय यीशु ने ये जानकर कि पिता ने सब कुछ उसके हाथ में कर दिया है और मैं परमेश्वर के पास से आया हूँ और परमेश्वर के पास जाता हूँ, भोजन पर से उठकर अपने कपड़े उतार दिए और अंगोला लेकर अपनी कमर बांधी। 5वां वचन, तब बर्तन में पानी भर कर चेलों के पाँव धोने और जिस अंगोछे से उसकी कमर बांधी थी उसी से पोंछने लगा। प्रेज द लॉर्ड। येशू ख्रिस्ताने यहुदा इस्करियोतचे पाय धुतले। यीशु मसीह ने यहूदा इस्करियोत के पैर धोए थे। प्रभू येशू ख्रिस्त तुम्हा सगळ्यांच्यावरती, तुम्ही हृदय ठीक असणारे असाल अथवा हृदय बिघडलेले असाल, तुमच्यावरती प्रीती करतो बरं। आपका हृदय जैसा भी हो, यीशु मसीह आप सबसे प्रेम करते हैं। तुम्ही कितीही घाणेरड्या जीवनामध्ये जीवन जगत का असेल, पण येशू तुमच्यावर शेवटपर्यंत प्रेम करतो। आप कितना भी खराब या गंदा जीवन जिए, यीशु मसीह अंत तक आपसे प्रेम करते हैं। कधीही परत फिरण्यासाठी वेळ झालेला नाही। वापस परमेश्वर के पास लौट आने के लिए कभी भी देरी नहीं होती है। पण हृदय चांगलं करण्यासाठी देव सतत तयार आहे। हृदय अच्छा करने के लिए परमेश्वर हमेशा तैयार है। सदैव तुम्हाला काय केलं पाहिजे, आपल्या अंतःकरणातून देवाला सतत पडलं पाहिजे। आजपर्यंत मी चुकीचा शिष्य होतो किंवा मी एक फसवणारा शिष्य होतो, पण इथून पुढे मात्र मी हृदय चांगला असणारा शिष्य बनेन। हमें अपने आप में अपने हृदय से हमेशा बात करने के, चाहे मैंने गलत किया, मैंने पाप किया, बट फिर से एक बार लौटकर मैं परमेश्वर के पास आना चाहता हूं। असा शिष्य बनेन की जो हृदयाने चांगला असलेला शिष्य आहे। मैं ऐसा चेला बनना चाहता हूं जो हृदय से सही है। कारण शिष्य असणं केवळ असायला बनणं असणं आणि खरोखर अंतःकरणापासून आपल्या खऱ्या अंतःकरणाने आणि चांगल्या हृदयाने शिष्य असणं याच्यात खूप मोठा फरक आहे। नाम मात्र चेले बनना और अच्छे हृदय के साथ चेले बनना, इसमें बहुत बड़ा अंतर है। आणि म्हणून चांगले हृदय असणारे शिष्यांची देवाला जास्त गरज आहे। इसलिए परमेश्वर का अच्छे हृदय वाले लोगों आणि तुम्ही चांगले हृदय असणारे शिष्य असले पाहिजे। और आप सब परमेश्वर के अच्छे हृदय वाले चेले होने चाहिए। दुसरी महत्त्वाची गोष्ट, दूसरी बात, सर्वांनी सोडलं, प्रत्येक व्यक्ती सोडून गेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। पेत्र पण सोडून गेला आणि सगळ्यांनी सोडलेलं आहे। आणि सोडून जाण्याची प्रत्येकाची कारण काय होती बरं? वेगवेगळी होती। यहुदा इस्करियोत सोडलं वेगळ्या कारणासाठी, पेत्र वेगळ्या कारणासाठी सोडतो आणि योहान जो आहे तो वेगळ्या कारणासाठी या ठिकाणी सोडून जातो। पण तुम्हाला माहिती आहे की सोडून जात असताना ज्यावेळेस आपण तुलनात्मक दृष्ट्या पाहतो त्यावेळेस योहान एक असा व्यक्ती होता की जो येशू ख्रिस्ताच्या क्रूस खांबाजवळ त्या ठिकाणी होता। इस बात को यहाँ पर हम देखेंगे कि सारे चेले वहां से यीशु मसीह को छोड़ के गए। हर एक का अपना अपना कारण था मसीह को छोड़ने का, और यहाँ पर हम देखते सब कुछ छोड़ के गए। बट एक यहूदा इस्करियोत ऐसा था, जब यीशु मसीह को क्रूस पे चढ़ाया गया था तो वहां पर उनके क्रूस के पास वो था। माझ्या बरोबर वाचा मत्तेचा शुभवर्तमान 26वां अध्याय। हम पढ़ेंगे मत्ती सुसमाचार 26वां अध्याय 14 पासून 16 पर्यंत। 14 से 16। तेव्हा यहूदा इस्करियोत नावाचा 12 एकाने मुख्य याजकाकडे जाऊन म्हटले, मी त्याला धरून दिले तर मला काय द्याल?
त्यांनी त्याला 30 रुपये तोडून दिले. तेव्हापासून तो त्याला धरून देण्याची संधी पाहू लागला. या ठिकाणी आपल्याला यहूदा इस्करियोत विषयी वाचायला मिळतं की जो त्याला धरून देतो त्या गोष्टीविषयी. यहाँ पर हम यहूदा इस्करियोत के बारे में पढ़ते हैं जिसने परमेश्वर यीशु मसीह को पकड़वाया था. लिखा है तब यहूदा इस्करियोत ने जो 12 चेलों में से एक था प्रधान याजकों के पास जाकर कहा यदि मैं उससे तुम्हारे हाथ पकड़वा दूं तो मुझे क्या दोगे. उन्होंने उसे 30 चांदी के सिक्के तोड़कर दे दिए. त्या ठिकाणी यहूदा इस्करियोत सोडून गेलेला आणि मुख्य याजकांना जाऊन भेटलेला आणि त्या ठिकाणी फितूर झालेला आपल्याला पाहायला मिळतो. वहाँ पर यहूदा इस्करियोत यीशु मसीह को छोड़ के गए जो मुख्य याजक थे उनके पास जाकर वहाँ पर उन्होंने परमेश्वर को पकड़वाने के लिए उनसे पैसे लिए. यहाँ पर हम देखते कि यहूदा इस्करियोत परमेश्वर के साथ बगावत करते हैं. असा कोणताही दुसरा शिष्य नाही आहे की जो मुख्य याजक किंवा इतर सगळ्या कुठल्या लोकांना भेटलेला आहे. मसीह के और चेलों में से ऐसे कोई नहीं थे कि वो महान याजक या प्रमुख याजक के जाकर उनसे पण मिले. यहूदा इस्करियोत मात्र असा आहे की जो जाऊन भेटतो, फितूर होतो आणि धरून देण्याची संधी पाहू लागतो. यहाँ पर यहूदा इस्करियोत ऐसे थे परमेश्वर को छोड़ के गए महायाजक से मिले और यीशु मसीह को छोड़ने के लिए वो उस सही समय का तीच ती त्याची हृदय खराब असणारी गोष्ट. कारण तो चोर होता आणि रोज काय करत होता बरं, दानातून पैसे चोरून घेत होता आणि त्याचा तो लोभ इतका वाढला होता की प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देत असताना कुठल्याही प्रकारची पैशासाठी त्याला भीती वाटलेली नाही. यहूदा इस्करियोत का हृदय खराब था. वो चोर थे. वो हर दिन वो जो दाना बनाता था उससे वो चोरी करता था. उनकी चोरी इतना उनका लालच इतना बढ़ गया कि यीशु मसीह को पकड़वाने के तक हत्या उन्होंने उसके लिए भी पैसे लिए. एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्ही देवाच्या वचनामध्ये चांगले मुळावलेले असाल, चांगल्या हृदयाने त्याची शिष्य त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालत असाल तर जगातला कोणताही व्यक्ति तुम्हाला फितवू शकत नाही. आप इस बात का ध्यान रखें अगर परमेश्वर के वचन में अच्छे से उसमें दृढ़ है, अगर परमेश्वर के मार्ग में चल रहे तो दुनिया की कोई भी चीज आपका हृदय बदल नहीं सकती. फितवू मराठीमध्ये त्याला चांगला शब्द आहे. फितवू म्हणजे तुमच्या विचारांपासून तुमचा जो मार्ग आहे त्या मार्गापासून तुम्हाला परावृत्त नाही करू शकत. मराठी में जो फितूर है, आंसर मुझे भी एग्जैक्ट इसका हिंदी में मतलब मालूम है बट ऐसा है परावृत्त नहीं करू सकते. परावृत्त मीन्स हिंदी में ऐसा बोलेंगे कि आपके मार्ग से कोई भी आपको फिरा नहीं सकता, आपका मन नहीं बदल सकता. ऐसा है जो जैसे आपके माँ के घर में जन्म लिया वहां से आपको वो कोई भी वहां से आपको अलग नहीं कर सकता. इतना वो शब्द का उसका इंटेंसिटी है. दोन ठिकाणी दोन लोकांनी त्याला फितवलेलं आहे. एक म्हणजे सैतान त्याच्या आत्मगणामध्ये काम करत होता आणि दुसरा म्हणजे शास्त्री पुरुषांनी त्याला काय केलेलं आहे, एक पैशाचा लालच दाखवला आणि ते म्हणाले चल तू सोड येशू ख्रिस्ताला, मग म्हणजे तू त्याला धरून दे, आम्ही तुला 30 रुपये देऊ. दो तरह के लोगों ने यहूदा इस्करियोत को हम कह सकते उकसाया था. एक खुद शैतान था और दूसरा जो शास्त्री और फरीसी थे उन्होंने पैसों का लालच उसे दिया था. लक्षात घ्या, तुम्ही जर फितवणारे असाल किंवा तुम्हाला जर फितवलं जात आहे तर तुम्ही मुळावलेलेच नाही. मग कदाचित तुम्ही बायबल वाचत नसाल, कदाचित तुम्ही प्रार्थना करत नसाल, कदाचित तुम्ही बायबलमध्ये जास्त मुळावलेले नसाल, कदाचित वेगवेगळ्या प्रकारच्या आध्यात्मिकच्या गोष्टी आहेत ज्या मुळावण्यासाठी जास्त कारणीभूत आहेत त्या तुम्ही करत नसाल, म्हणून तुम्हाला फितवणं सोपं आहे. अगर आप भरमाए जा रहे हो इसका मतलब शायद आप वचन में दृढ़ नहीं हो, प्रार्थना में दृढ़ नहीं हो, आप परमेश्वर के मार्ग में नहीं अच्छे से चल रहे हो, इस वजह से आप शायद भरमाए जा रहे हो. 12तून एकाला पकडले गेलेलं आहे. याचा अर्थ काय की सैतानाला चांगल्या प्रकारे, जसं मी मगाशी सांगितलं की कोणता मासा गळाला लागतो हे त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक होतं. 12 में से सिर्फ एक को पकड़ो. एक था जिसको शैतान ने अपने कब्जे में किया था. हम कह सकते कि उसको मालूम था कि इसके द्वारा मैं कार्य कर सकता. आता फितवण्यासाठी, आता भडकवण्यासाठी आणि तुम्हाला मार्गापासून परावृत्त करण्यासाठी आणि देवाच्या वचनापासून लांब घेऊन जाण्यासाठी आता सैतान त्या ठिकाणी 2च पर्याय होते, पण आता खूप पर्याय आहेत. उस समय शैतान के पास यीशु मसीह से भरमाने के लिए 2 ही ऑप्शन थे, 2 ही उनके पास पर्याय थे. आज उसके पास बहुत सारे ऐसे जरिया हैं. आता इतके पर्याय आहेत की त्या पर्यायामुळं माणूस सहज रीतीने फिरतो. मग कदाचित नातेवाईक पर्याय असू शकतात, मित्र पर्याय असू शकतात आणि कदाचित संसाराचा लोभ किंवा ज्याला आपण म्हणतो की पैशाचा लोभ ज्याला आपण म्हणू, हा पर्याय असू शकतो. त्याच्यानंतर कदाचित तुम्हाला असं वाटू शकतं की नाही हे मला चर्च आवडत नाही, हा एक पर्याय असू शकतो. तिथले लोक मला आवडत नाहीत, हा पर्याय असू शकतो. खूप काही असे पर्याय असू शकतात की ज्याद्वारे तुम्ही देवाच्या वचनापासून किंवा ख्रिस्तापासून किंवा मंडळीपासून तुम्ही बाजूला व्हा.
आज हमारे पास ऐसे बहुत सारे अवसर है या बहुत सारे जरिए जिससे आप भरमाए जा सकते हैं। आपके वो शायद दोस्त हो सकते हैं, आपके मित्र, आपके पड़ोसी, आपके रिश्तेदार हो सकते हैं, यहाँ तक के ऐसी जो शारीरिक या आपकी सांसारिक अभिलाषा है जो आपको भरमा सकती है। ऐसे बहुत सारे जरिए हैं, वहां से आप परमेश्वर के मार्ग से, परमेश्वर के वचन से आप भरमाए जा सकते हैं। लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण या सगळ्या पर्यायांच्याकडे पाहतो त्यावेळेस एका बाजूला परमेश्वर आहे, त्याची वचनं आहेत, त्याचं शिष्यत्व आहे की जे आपल्याला टिकणे गोष्टी आहेत। जब हम देखते हैं इन दोनों की तुलना में, तो एक पर परमेश्वर है, परमेश्वर के वचन है, परमेश्वर का वहां पे अनुग्रह है, और दूसरी तरफ ये सारे जो हम कह सकते हैं सांसारिक अभिलाषाएं है। आणि या सगळ्या समोर ज्यावेळेस आपण तुलनात्मक दृष्ट्या या सगळ्याकडे पाहतो त्यावेळेस आपण पेत्राचं अनुकरण केलं पाहिजे, योहानाचं अनुकरण केलं पाहिजे, बाकीचे इतर शिष्य आहेत त्या शिष्यांचं अनुकरण केलं पाहिजे। और जब हम इन दोनों की तुलनाएं देखते तो हमें पतरस का या योहान का हमें उदाहरण लेना है, बाकी के जो शिष्य थे उनका हमें उदाहरण देखना है। कदाचित आपण चुकू, आपला दिवस एखादा वाईट असेल, आपल्या तुमच्या जीवनामध्ये कदाचित एक दिवस असेल की ज्या दिवशी तुम्ही चुकला असाल, ज्या दिवशी तुम्हाला असं वाटलं असेल की नाही त्या दिवशी मला प्रार्थना आवडली किंवा मी बहकला गेलो, पण परत पश्चाताप करून परत तुम्हाला ख्रिस्ताकडे जायचं आहे, तो मार्ग सोडून तुम्हाला कायमचा सोडून देऊन त्या मार्गापासून कायमच परावृत्त व्हायचं नाही। शायद आपका दिन एक ऐसे खराब हो सकता है, शायद आपको लगता है कि उस दिन आपको वो वचन या वो प्रार्थना अच्छी नहीं लगी, बट फिर भी आपको पश्चाताप करके परमेश्वर के पास आना है, ना कि आप परमेश्वर का मार्ग छोड़ के हमेशा के लिए उससे दूर। कारण यहूदा इस्करियोत कायमचा स्वर्गाच्या अनंत काळाच्या जीवनापासून त्याच्या एका निर्णयामुळे तो बाहेर फेकला गेला, कुठल्याही प्रकारे तो परत त्याच्यामध्ये आत एंट्री घेऊ शकत नाही। यहूदा इस्करियोत अपने एक गलत निर्णय की वजह से हमेशा के लिए स्वर्ग के उस अनंत काल के जीवन से वो दूर गए और वापस वो कभी परमेश्वर से नहीं आए। प्रेरितांच्या कृत्येत आपण पाहतो, प्रेरितांच्या कृत्येमध्ये आपल्याला ज्यावेळेस पाहायला मिळतं काय म्हणतो पेत्र त्या ठिकाणी माहिती आहे तुम्हाला? हम जब प्रेरितों के कार्य में देखते हैं तो वहां पर पतरस कुछ कहते हैं। पहिला अध्याय प्रेरितांची कृत्येचा पहिला अध्याय, प्रेरितों के काम उसका पहला अध्याय, आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे 21वे वचन, म्हणून योहानाच्या बाप्तिस्मापासून तर ज्या दिवशी प्रभू येशूला आपल्यापासून वर घेण्यात आले तोपर्यंत, म्हणजे जो आपणामध्ये येत जात असेल त्या सगळ्या काळात ही जी माणसे आपल्या संगती सोबती होती त्यांच्यातील एकातून आपल्या बरोबर पुनरुत्थानाचा साक्षी झालं पाहिजे, म्हणून त्यांनी काय केलं, एका शिष्याची निवड केली ज्याची यहूदा इस्करियोतच्या जागेवरती निवड झालेली आहे। आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे 26व्या वचनामध्ये, एक सेकंड मध्ये 18वं वचन आहे त्याचं, त्याने आपल्या दुष्टाईच्या मजुरीने शेत विकत घेतले, तो पालता पडल्याने त्याचे पोट मध्येच फुटले व त्याची सर्व आतडी बाहेर पडली। हे कोणाविषयी लिहिले माहिती आहे? यहूदा इस्करियोत विषयी लिहिलेलं आहे। जो प्रेरितों के कार्य पहला अध्याय 18 वचन में जो लिखा गया है, उसने अधर्म की कमाई से एक खेत मोल लिया और सिर के बल गिरा और उसका पेट फट गया और उसकी सब आंतड़ियां निकल गई। ये यहूदा इस्करियोत के बारे में लिखा गया है। यहूदा इस्करियोत असा एक व्यक्ती आहे की जो मध्येच सोडून गेलेला आहे, कारण तिथं वचन जे सांगते ना 22व्या वचनामध्ये तुम्ही जर वाचलं काळजीपूर्वक की सुरुवातीपासून म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुरुवातीच्या साक्षीपासून आतापर्यंत ज्या साक्षी निर्माण केले गेले त्या सगळ्यांच्या साक्षीसाठी यहूदा इस्करियोतची निवड झालेली होती। अगर हम देखेंगे यहूदा इस्करियोत एक ऐसे इकलौते थे जो बीच में ही छोड़े गए, क्योंकि जो 22वां वचन कहता है उसमें ये लिखा गया कि जो शुरू से लेकर थे अंत तक जहां पर वो एक हम कहते हैं गवाही देने के लिए यहूदा इस्करियोत को वहां पर उनका चुनाव हुआ था। त्या सगळ्या लाईन मधून यहूदा इस्करियोत आता बाहेर फेकला गेला। उन सब में से यहूदा इस्करियोत को बाहर फेका गया। पण पेत्र मात्र आतमध्ये आहे, पण पतरस अंदर आ, योहान आतमध्ये आहे, योहान अंदर आ, याकोब, अंद्रिया, बाकीचे सगळे शिष्य आतमध्ये आहेत। याकोब, अंद्रियास और बाकी या सगळ्या शिष्यांनी काय केलेलं आहे बरं? या सगळ्या शिष्यांनी मिळून पुनरुत्थानाची महान मोठी साक्ष आपल्यापर्यंत आणलेली आहे। बाकी सारे शिष्यों अंदर लेके गए और उन सारे शिष्यों ने जो पुनरुत्थान हुआ था उसके एक खुद गवाह बन गए। जर हृदय खराब असेल, जर तुम्ही बहकवले गेले असाल किंवा तुम्ही बहकवणं तुम्हाला सोपं असेल तर तुम्ही त्या पुनरुत्थानाच्या साक्षीतूनच बाहेर या। अगर आपका हृदय खराब है, अगर आप उस भरमाने गए वालों में से हैं तो वो पुनरुत्थान का जो गवाही आप उससे बाहर निकालेंगे। आणि म्हणून तुम्हाला हृदयाची काळजी घ्यायची आणि तुम्ही बहकू नये यासाठी आत्मिकतेला जास्त पकडून राहायचं। इसलिए आपको अपने हृदय को हमेशा चौकसी करना है और आपको परमेश्वर के साथ बने रहना है। सैतान आणि त्याचे दूत किंवा इतर जगातली लोक सगळेजण तुम्हाला बहकवण्याचा प्रयत्न करत राहतील,
शैतान उसके सारे जो दूत हम कहते हैं वो सारे आपको भरमाने की कोशिश सतत करेंगे। आणि सतत तुमच्यावरती आक्रमण होईल आणि तुम्हाला वारंवार त्या मार्गापासून, जो देवाचा मार्ग आहे, प्रार्थना करण्याचा मार्ग असेल, देवाचा मार्ग असेल, तुम्ही चर्चला का जाताय, तुम्ही ख्रिश्चन झालात का, आणि तुम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारलं म्हणजे तुम्ही धर्म सोडला का, जात सोडला का, असं सतत तुम्हाला सांगितलं जाईल. लोक प्रश्न विचारतील याविषयी. हमेशा आपको उस मार्ग के, परमेश्वर को उस मार्ग से दूर किया जाएगा, भरमाया जाएगा. आप मसीह बन गए, ये ऐसे बहुत सारी बातें करके आपके ऊपर हमेशा शैतान हमला करता रहेगा. पण एक गोष्ट म्हणजे काय की तुम्हाला सतत तुमच्या निर्णयावरती ठाम राहायचंय. येशू माझा गुरु आहे आणि मी त्याचा शिष्य आहे. आपको एक निर्णय के साथ हमेशा अपने आप को दृढ़ रखना है. यीशु मेरे परमेश्वर और मेरे गुरु है. कारण येशू ख्रिस्ताचा जर मी शिष्य आहे तर मी जात ना धर्म ना कुठल्याही प्रकारच्या कागदोपत्राच्या गोष्टीसाठी मी या ठिकाणी आलेलो नाही. मैं यीशु मसीह का चेला हूँ. मैं किसी जात धर्म या किसी पेपर के लिए मैं यहाँ पर नहीं आया हूँ. मी माझं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित केलंय आणि मी त्याला परमेश्वर म्हणून स्वीकारले आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून बायबल जे शिकवतं त्या वचनावर चालण्यासाठी मी या ठिकाणी मैंने आलो. अपना जीवन यीशु मसीह को समर्पित किया. मैं परमेश्वर के पीछे हो गया और पवित्र शास्त्र के आधार पर परमेश्वर के पद चिन्हों पर मैं चलने के लिए यहाँ पर. जगातला कोणताही माणूस, जगातली कोणतीही शक्ती मला त्या मार्गापासून बहकवणार नाही आणि मी बहकणार नाही. मी कुणाच्याही बहकामध्ये येणार नाही. दुनिया की कोई शक्ति, कोई कार्य आपको परमेश्वर के उस मार्ग से बहका नहीं सकता. और आपका निर्णय होना चाहिए कि मैं उससे बह नहीं जाऊंगा. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. लक्षात घ्या, बहकवणारे बसलेले आहेत आणि बहकत आहेत, सोडून जाण्यासाठी तयार आहेत. बरेच जण मिनिस्ट्रीमध्ये सोडून गेलेले मी पाहिले. आप ध्यान दीजिए कि भरमाने वाले बहुत सारे हैं, भरमा सकते हैं. मैंने खुद अपनी सेवकाई में देखा है कि सेवकाई के को छोड़ बहुत सारे लोग दूर गए हैं. येशू ख्रिस्ताला सोडून गेले. यीशु मसीह को उन्होंने छोड़ा है. आणि येशू काय म्हणतो माहितीये? यीशु क्या कहते हैं उनके बारे में? तुमची पण जाण्याची इच्छा आहे. क्या आपकी भी जाने की इच्छा है? लक्षात घ्या, आपण आपल्या अंतःकरणामध्ये तपासलं पाहिजे. तुम्ही कुठेही असं नका. कदाचित तुम्हाला चर्च मधल्या गोष्टी आवडतात नाही, पण बरेच लोकांना मी चर्च सोडून गेलेले जास्तीत जास्त 1 वर्ष 2 वर्ष ते प्रार्थनेत टिकून राहतात. पण त्याच्यानंतर मात्र जगातल्या आक्रमण, कारण कौसातून बाहेर गेलेले एकदा की तुमच्यावरच्या आक्रमण जास्त वाढली आणि तुम्ही आक्रमणाला बळी पडणार म्हणजे पडणार. आपको अपने हृदय को जांचना है, परखना है. बहुत बार मैंने देखा है कि कई सारे लोग 1 साल तक कलीसिया में रहते हैं, प्रार्थना में रहते हैं, पर उसके बाद वो बहक जाते हैं. आणि एकदा बाहेर गेले, समजा एकदा बाहेर गेले, एकदा मंडळीतून एखादा व्यक्ती बाहेर गेला, मग तो कमी विश्वासणारा असेल अथवा जास्त स्ट्रॉंगली बिलिव्हर्स असेल, म्हणजे ज्याला आपण असं म्हणू की तो खूपच चांगला मजबूत विश्वासणारा आहे आणि त्याने कुठलीच मंडळी जॉईन केलेली आहे, तो म्हणतो मी घरात जाऊन प्रार्थना अगदी चांगल्या प्रकारे करू शकतो. किंवा एखादा असं जे चर्च आहे की जे आत्मिक नाहीच मुळात, ते चर्च त्यानं जॉईन केलं तर तो जास्तीत जास्त 1 किंवा 2 वर्ष टिकून राहतो. कोई एक ऐसे ही शायद वो कलीसिया से बाहर निकल गया है, वो वचन में बहुत नया है या बहुत पुराना वचन में दृढ़ है, पर जब वो कलीसिया छोड़ के जाता है तो उसका ये मन की उसकी अवस्था होती है, या तो मैं ऐसी कलीसिया जाऊंगा यहाँ पर आत्मिक बनना नहीं है, या मैं अपने घर में ही कलीसिया शुरू करूंगा, पर वो परमेश्वर से हमेशा के दूर हो जाता है. कारण असा मनुष्य कालांतराने अशी वेळ येते की तो असं म्हणतो की जगातलं कोणतं चर्च चांगलं नाही, कोणताच पास्टर चांगलं नाही, मी जे काही करतो ते सगळं बरोबर आहे. आणि नंतर काही लोकांना, मी गेल्याच आठवड्यात एका माणसाने मला सांगितलं, तो म्हणाला की मी माझं जुनं चालू करणार आहे. एक ऐसे कुछ लोग हैं जो परमेश्वर के मार्ग से जब दूर हो जाते तो उनको शायद हर कलीसिया में कुछ ना कुछ कमी घटी लगती है, हर कलीसिया में वो कुछ ना कुछ गलत चीजें देखते हैं. मैं अपने जीवन से कैसे, मैंने एक ऐसा उदाहरण देखा, मैं ऐसे व्यक्ति से मिला जो परमेश्वर से दूर हो गया, वो कह रहा है कि मैंने पुराना जीवन फिर से मैं जीना शुरू करूंगा. बरेच लोक असे आहेत की जे लोक अशा प्रकारच्या निर्णयाने चालतात. यहूदा इस्रायलच्या मनामध्ये काय स्थिती असेल हे सगळं करत असताना किंवा यहूदा इस्रायल येशू ख्रिस्ताला धरून देत असताना, ऐसे बहुत लोग हैं जो अक्सर अगर परमेश्वर से दूर हो जाते हैं तो अपने परमेश्वर के मार्ग से पूरी तरह से भटक जाते हैं. आप इस बात की कल्पना कीजिए कि यहूदा इस्करियत के मन में उस समय क्या चल रहा होगा जब उन्होंने मसीह को पकड़वाया था. कदाचित तो येशू ख्रिस्ताला राजा समजत असेल यहूद्यांचा, शायद वो यीशु मसीह को यहूदा के राजा समझते थे. मग त्याला असं वाटलं की हा तर संत आहे, हा तर काही राज्य स्थापन करण्यासाठी आला नाही, पण आता माझं भरम निराश झाला किंवा मी ह्याच्या मागं येऊन चुकलेलं आहे, तर ठीक आहे मग आपण याला धरून देऊ, काहीतरी फायदा करू. शायद पर उसको बाद में लगा कि ये तो राजा है ही नहीं, ये तो साधारण मनुष्य है, इनके पीछे होके मुझे कुछ होने वाला है नहीं, अगर मैं इसको पकड़वा के दूंगा तो शायद मुझे कुछ धन मिलेगा. आणि म्हणून त्याला पकडून दिलं. इसलिए उन्होंने मसीह को पकड़वाया था. पण पेत्र, योहान, याकोब, पेत्राचं एक वाक्य आहे जो बोललेला आहे प्रभू येशू ख्रिस्तासमोर.
जब वो पतरस, यूहन्ना, याकूब है, वो ऐसे चेले नहीं थे। पतरस के बारे में पतरस ने एक बात कही थी। पेत्र काय म्हणाला माहितीये? पेत्र म्हणाला की जीवनाची वचन तर तुमच्या जवळ आहे. पतरस ने कहा जीवन का वचन आप में है, आम्ही तुम्हाला कुठे सोडून जाऊ? आपको छोड़ के मैं कहाँ कारण जाऊंगा? तुम्ही ख्रिस्त आहात. क्योंकि आप ख्रिस्त हो। कारण बायबल त्या ठिकाणी येशू ख्रिस्त काय म्हणतो माहितीये? मांस आणि रक्त याने नाही तर आत्म्याने तुला हे प्रगट केलं. वहाँ पे यीशु मसीह ने कहा, मांस और हड्डी से नहीं, आत्मा से बात प्रकट हुई है। जसं हृदय चांगलं असतं ना त्याला आत्मा काहीतरी प्रगट करतो. जब जिसका हृदय अच्छा है, आत्मा उनको बहुत सारी चीजों को रिवील करते हैं। देवाचा आत्मा तुम्हाला प्रगट करेल की तुम्ही योग्य मंडळीत आहात. परमेश्वर की आत्मा आपको इस बात को एहसास करेगी कि आप सही मंडली में हैं। देवाचा आत्मा तुम्हाला प्रगट करेल की योग्य व्यक्तीसोबत तुम्ही आहात, योग्य माणसासोबत आहात, योग्य संगतीमध्ये तुम्ही आहात. जर तुमचं हृदय चांगलं नसेल तर देवाचा आत्मा तुमच्याशी गाडी मात्र काहीच बोलणार नाही. परमेश्वर की आत्मा इस बात को आपको पता है कि आप सही मंडली में हो, सही जगह हो, आप सही संगति में हो, लेकिन अगर आपका आत्मा सही नहीं तो परमेश्वर की आत्मा आपसे बात नहीं करेगी. आत्मा त्याच माणसाला प्रगट करतो जो प्रार्थना करतो, जो बायबल वाचतो, ज्याचा आत्म्याकडे लक्ष आहे, ज्याचं स्वर्गाकडे लक्ष आहे. माणसांच्या चुका, माणसाचं बोलणं, माणसाचं वागणं या सगळ्या गोष्टीकडे लक्ष न देता स्वर्गाकडे ज्याचं लक्ष आहे त्याला त्याशी आत्मा बोलतो. परमेश्वर की आत्मा उन लोगों से बात करते जो परमेश्वर के वचन पढ़ते, उसके ऊपर मनन करते, प्रार्थना करते, वो नहीं जो दुनियादारी में अपनी चीजों का ध्यान देते हैं. असं जर नसतं तर जगाचा निर्माण करत्यासोबत राहून यहूदा इस्रायलच्या डोक्यामध्ये वाईट गोष्टी घुसल्या नसतात. अगर ऐसा नहीं होता तो जिस परमेश्वर ने आकाश और पृथ्वी का निर्माण किया उनके साथ रहकर यहूदा इस्करियोत उनको पकड़वाने के लिए कदम उठाया. जगातला सर्वात उत्तम पास्टर प्रभु यीशु ख्रिस्त. पर इस धरती के सबसे बड़े जो प्रवक्ता है, वक्ता कह सकते हैं हम लोग, वो यीशु मसीह है. तर उत्तम पास्टरला जर सोडू शकतो तर कुठलाही सोडू शकतो माणूस, कोणा नाही. कारण जगातला सर्वात उत्तम आणि चांगला पास्टर कोण आहे? प्रभु यीशु ख्रिस्त. चांगला संदेशटा कोण आहे? सगळ्यात उत्तम संदेशटा कोण? यीशु ख्रिस्त. दुनिया का सबसे बड़ा भविष्य वक्ता है, सबसे बड़े पासवान है, वो यीशु मसीह है. आणि त्याला यहूदा इस्रायलने सोडलेलं आहे बरं. और यहूदा इस्करियोत ने उस परमेश्वर को छोड़ा. आणि जर त्याला सोडलेलं आहे तर त्याचं हृदय किती खराब असेल विचार करा. आप सोचे अगर इतना खराब उनके साथ उनका था कि उन्होंने यीशु मसीह को पण पेत्राने मात्र आत्म्याने ओळखलं होतं. बट जो पतरस थे उन्होंने आत्मा से इस बात को जाना. म्हणूनच आपल्याला पेत्राच्या मार्गावरती चालायचं. इसलिए मैं पतरस के मार्ग में चलना है. आणि म्हणून पेत्राचा दिवस वाईट होता पण यहूदा इस्रायलचं मन अंतकरण वाईट होतं. इसलिए पतरस का दिन खराब था, बट यहूदा इस्करियोत का हृदय ही खराब था. आणि म्हणून आपण पेत्राच्या मार्गाने चालतो. इसलिए मैं पतरस के मार्ग में. तिसरी महत्वाची गोष्ट, यहूदाचा विवेक संपला होता. विवेक संपला. विवेक समजतो तुम्हाला? विवेक ज्याला जी देवाने दिलेली गोष्ट आहे. तीसरा जो यहूदा के बारे में कह सकते कि परमेश्वर का दिया हुआ जो ज्ञान था, जो विवेक था, वो उसके अंदर से निकल गया. ज्याला विवेक बुद्धी म्हणतो, जी परमेश्वरापासून प्राप्त होते. चांगला आणि वाईटाचा फरक कळण्याची जी प्रवृत्ती आहे किंवा बुद्धी आहे त्याला विवेक म्हटलं जातं. सही गलत परखने की जो हमारी सोच है उसे विवेक कह सकते हैं. जर कदाचित तुम्ही कृती करत नसाल पण तुमचा विवेक तुम्हाला सांगू शकतो की हे चांगलं आहे अथवा वाईट आहे. आप शायद अपने वो कार्य नहीं कर रहे, बट आपके अंदर परमेश्वर की अगर वो सही सोच है, सही और गलत क्या है. एखादा दारू पिणारा जरी माणूस असेल तरी त्याच्यामध्ये विवेक असतो, लक्षात घ्या. एक शराब पीने वाला इंसान है, उसके अंदर भी वो एक बुद्धि या वो सोच होती है. पण यहूदा इस्रायल या ठिकाणी विवेक पूर्णपणे विवेकाचं ऐकायचं बंद केलं होतं किंवा त्याचा विवेक पूर्णपणे संपलेला होता. त्या ठिकाणी यहाँ पर हम कह सकते हैं कि यहूदा इस्करियोत का वो सोच ही उन्होंने सोचना बंद किया था, पूरी तरह से वो खत्म हो गया. चांगला आणि वाईटातला यातला फरकच त्याचा संपून गेला होता. सही गलत में फर्क अंतर करने का उनका जो सोच था वो पूरी तरह से खत्म हो गया. यहूदा इस्रायलच्या अंतकरणाने जर आपण चालणारे असू तर एक वेळ अशी येते की समोर चांगलं दिसत असून सुद्धा आपण त्याला कधीच चांगलं म्हणत नाही. जब यहूदा इस्करियोत की उस जो गलत आत्मा की तरह से अगर हम लोग चलने वाले बनेंगे, अगर सही भी हमारे सामने आएगा तो हमें वो गलत करेंगे. कारण त्या माणसामध्ये आपण सतत वाईट शोधत असतो काहीतरी. क्योंकि उस इंसान में हमेशा कुछ ना कुछ कमी घटी ढूंढेंगे. जो प्रार्थना करता गेतसेमनी बागेमध्ये, विचार करा येशू ख्रिस्त गेतसेमनी बागेमध्ये त्याच्या शिष्यांच्या बरोबर प्रार्थनेसाठी गेलेला आहे. यीशु मसीह गेतसेमनी के उस बगीचे में उन चेलों के साथ प्रार्थना के लिए गए आणि शिपायांना आणि शास्त्री पुरुषातल्या काही लोकांना तो त्या ठिकाणी घेऊन जातो आणि चुंबन देऊन धरून देतो. और वहां पर आप देखेंगे कि वो शास्त्री फरीसी और जो उनके साथ जो लोग थे उनको लेकर वो पकड़वाने गए और उन्होंने परमेश्वर यीशु का चुम्बन लिया. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय की इतर शिष्यांना, कुठल्याही शिष्यांना केवळ येशू ख्रिस्तालाच ही गोष्ट माहिती होती, कुठल्याच शिष्याला ही गोष्ट माहित नव्हती. और वहां पर सिर्फ यीशु मसीह को इस बात की जानकारी थी और किसी भी चेले को ये बिल्कुल अंदेशा याची नहीं था. कल्पना सुद्धा यहूदा इस्रायलने दुसरं कोणाला येऊ दिली नाही. यहूदा इस्करियोत इस बात का अंदेशा भी किसी को होने नहीं दिया था. त्याच्या हृदयामध्ये इतकं गुपित वाईटपणा लपलेला होता ज्यामुळे अशा प्रकारचं कार्य त्याने केलं. इतना उनका हृदय खराब था जिस वजह से वो इतना खराब वो कर पाए.
कुठल्याही माणसाला वाईट म्हणण्यासाठी आपण या ठिकाणी नाही हम लक्ष. किसी इंसान को गलत बोलने के लिए यहाँ पर ये बात पण नहीं बता रहे ही जी प्रवृत्ती आहे ती थोड्या अंशांनी वाढत जाते आणि एक दिवस असा येतो की त्या ठिकाणी विवेक संपतो, त्या ठिकाणी बाकीची सगळी माणसं बरोबर आहेत तरी सुद्धा आपण शहाणे आहोत असं वाटतं माणसाला. बट ये जो ऐसे हमारे मन की सोच है, हमारे अंदर बुद्धि है, वो धीरे धीरे एक दिन इतनी बढ़ जाती है कि सारी चीजें हमें गलत लगने लगती है. येशू प्रार्थना करत आहे, हे शिष्य सुद्धा प्रार्थना करत होते त्या ठिकाणी, थोड्या अंतराने झोपले असतील पण त्या ठिकाणी शिष्य येशू प्रार्थनेसाठी गेलेत आणि नेहमीच जात होते ते. आणि नेहमी यहूदा इस्करियोत सुद्धा त्या ठिकाणी प्रार्थनेसाठी जात होता आणि यहूदाला सुद्धा ती जागा माहीत होती कारण नेहमी येशू ख्रिस्त प्रार्थनेसाठी त्या ठिकाणी जात होता. वहां पर यीशु मसीह उनके चेले अक्सर प्रार्थना के लिए जाते थे. यहूदा इस्करियोत को भी ये बात मालूम थी कि वो भी उनके साथ था. आणि हा प्रार्थना न केलेला मनुष्य त्या ठिकाणी जाऊन येशू ख्रिस्ताला धरून गेला. और जो प्रार्थना नहीं करता था उस इंसान ने यीशु मसीह को विचार करा त्याचा विवेक किती संपला असेल. सोचिए कि उसका जो सोच और विवेक परमेश्वर का येशूच्या चेहऱ्याकडे पाहून सुद्धा त्याला वाईट वाटलं नाही. मसीह को देखकर भी उनके मन में वो शिपायांच्या हातातला हथियार बघून सुद्धा त्याला वाईट वाटलं नाही. उनके साथ जो सिपाही थे उनके हाथ में हथियारों को देखकर भी उनके मन में थोड़ी भी भाव नहीं आए. त्याला धरून दिलं. उन्होंने उनको पकड़वाया. यहूदा इस्करियोतचा विवेक संपला होता. यहूदा इस्करियोत का जो विवेक था परमेश्वर का विवेक वो खत्म हो गया. तुम्ही शिष्य असताना, तुम्ही शिष्यत्वाचं जीवन जगत असताना तुमचा विवेक कधी संपता कामा नये. सतत तुम्हाला अंतकरणात जाणीव झाली पाहिजे. कारण तुम्हाला सांगतो बायबल काय सांगतो माहितीये की अंतकरण कठोर असणाऱ्या माणसावर देव कधीच प्रेम करत नाही. जब आप मसीह का चेहरे वाला जीवन जी रहे हैं तो आपको हमेशा अपने हृदय को इस बात का एहसास होने देना है क्योंकि जिनका हृदय कठिन होता है उनमें परमेश्वर की आत्मा नहीं. कारण सतत आपल्या अंतकरणामध्ये पापाची जाणीव असणाऱ्या माणसावरती विशेष देवाची प्रीती असते. बरं, जब हमारे हृदय में हमें पाप का बोध होता है, हमारे अंदर वो एहसास होता है तो परमेश्वर विशेष करके उनसे प्रेम करता मागे है. तुम्हाला मी दावीद आणि शौलाविषयीचं उदाहरण सांगितलं होतं. पिछली बार मैंने आपको दावीद और सौल के बीच में एक उदाहरण दिया था. शौलाने खूप मोठ्या चुका केल्या नाही. सौल ने बहुत बड़ी गलतियां नहीं की थी, पण दावीदाने खूप मोठ्या चुका केल्या. दावीद ने उससे कई ज्यादा बड़ी गलतियां की थी. परंतु दावीद देवभीरू होता. पर दावीद था वो परमेश्वर के भय में चलने वाला था. परमेश्वराचं भय नेहमी त्याच्या अंतकरणात. दावीद के अंतःकरण में हमेशा परमेश्वर का भय होता था. हीच गोष्ट त्याला इतर राजांच्या पेक्षा वेगळं करते. यही बात दावीद को और राजाओं से अलग थी. तुम्ही जर असे शिष्य असाल की तुम्हाला भय आहे परमेश्वराचं, विवेक जागृत आहे तर तुम्ही चांगले शिष्य आहात. अगर आप ऐसे चेले जिनके अंदर परमेश्वर का भय है, आपका विवेक है, तो आप सही मायने में परमेश्वर के चेले हो. नाही तर तुम्ही इथे बसलाय पण खरे, पण तुम्ही चर्च मध्ये पण जॉईन केलंय आणि प्रार्थना पण करताय, सगळं करताय, तुमचा विवेक संपलेला आहे, सगळं काही खराब झालंय आणि तुम्हाला असं वाटतं की चला ठीक आहे बाकी सगळे बरोबर नाही, मी एकटा बरोबर आहे, तर निश्चित अर्थात तुमचा विवेक संपलाय. तुम्हाला जग नेहमी चुकीचं वाटत राहणार. अगर आप ऐसे लोग हैं जिनके अंदर का परमेश्वर का विवेक खत्म हो गया, आप सिर्फ कलीसिया आते हो, प्रार्थना करते हो, तो आपको ऐसा लगने लगता है कि सिर्फ मैं सही हूँ और बाकी सब गलत है, तो परमेश्वर का अपना आपके अंदर से निकल गया. विवेक जागृत असणारा मनुष्य काय करतो माहिती आहे, अगदी संतपणे जाऊन बसतो. जशा प्रकारे उदाहरण आपण पाहतो, येशूने उदाहरण दिले 2 माणसाचं, एक पुरुष होता आणि एक जकातदार होता. अगर हम उस परमेश्वर की आत्मा के बारे में बात करें जिनका विवेक हमेशा जागरूक होता है, तो परमेश्वर ने 2 लोगों के बारे में बात की थी. एक फरीसी आणि जकातदार, जो चुंगी लेने वाला था, और एक फरीसी. उनके बारे में परमेश्वर यीशु मसीह ने खुद एक उदाहरण दिया था. आणि या दोघांच्या विषयी आपण पाहतो. पण जकातदार काय म्हणतो, मी स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास सुद्धा योग्य माणूस नाही. चुंगी लेने वाला तो कह रहा था कि मैं परमेश्वर के और अपने सृष्टि लगाने के लायक भी नहीं हूँ. आणि फरीसी काय म्हणतो माहिती आहे, तो म्हणतो की या जकातदारासारखा मी नाही, मी वाईट करत नाही, मी दशमांश देतो, दान देतो, मी उपवास करतो, मी प्रार्थना करतो, मी मंदिरामध्ये प्रार्थनेसाठी येतो, हे सगळं मी करतोय. जो फरीसी कहता है कि मैं प्रार्थना करता हूँ, मैं अपना दशमांश देता हूँ, मैं मंदिर में आता हूँ, बट इस फरीसी के इस चुंगी लेने वाले की तरह मैं नहीं हूँ. आणि म्हणून तू माझ्यावर कृपा कर. इसलिए परमेश्वर आप मेरे ऊपर कृपा कीजिए. पण जकातदार, बायबल सांगतं की जकातदारच नीतिमान ठरवून खाली पाठवलं पर जातं. परमेश्वर का वचन कहता है कि वो चुंगी लेने वाला था, वही वो सही में नीतिमान ठहराया. कारण विवेक जागृत असणारा, देवभीरू असणारा, देवाचं सतत भय बाळगणारा आणि सतत क्षमाशील हृदयाने देवाजवळ जाणाऱ्या याच माणसावर देव प्रेम करतो. परमेश्वर उसी इंसान से प्रेम करते हैं, उनका विवेक हमेशा जागृत होता है. जो परमेश्वर के भय में चलते हैं, उनके हृदय में परमेश्वर का डर है. आणि यहूदा इस्करियोतचा विवेक संपला होता आणि म्हणून तो सहज पापात पडला. त्याला बाकीच्या माणसाचं काहीही देणं घेणं नव्हतं. त्याचा केवळ त्याला स्वार्थ दिसत होता. केवळ त्याला असं वाटत होतं की माझं कसं भलं होईल, बाकीच्यांचं मला काही माहित नाही, हे सगळे चुकीची माणसं आहेत, कारण माझ्या मनाप्रमाणे झालेलं
नाही. यहूदा इस्करियोत का जो विवेक था वो पूरी तरह से खत्म हो गया था, इसलिए वो हमेशा सबको गलत कह रहा था. उनको ये लग रहा था कि सब कुछ वो गलत चल रहा है और मेरे हिसाब से कोई भी बात नहीं हो रही. कारण तो कुठून उठून गेला माहिती तुम्हाला? कुठून उठून गेला? जे उदाहरण आपण वाचलं ना योहानाच्या सुसमाचार 12व्या अध्यायामधलं, तिथून तो उठून गेला. तिथून तो उठून गेला. तिथं काय चालू होतं माहिती आहे? तिथं चालू होतं 12व्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्त एका ठिकाणी भोजनास बसलाय आणि येशू ख्रिस्ताच्या डोक्यावरती आणि केसांना पाय एका स्त्री आली आणि एका स्त्रीनं अल्बास्त्र कुपी आणून ती काय केले, येशूच्या मस्तकावर आणि पायावर ओतली, केसांनी त्याचं पाय पुसलं आणि त्या ठिकाणी यहूदा इस्करियोत प्रश्न विचारतो की हे तेल 300 रुपयाला विकलं असतं आणि तर पैसे आले असते आणि हे सगळं काही त्या ठिकाणी तो बोलतो. आणि येशू ख्रिस्त मात्र म्हणतो की गरीब नेहमी तुमच्या जवळ आहे, मी मात्र नेहमी तुमच्या जवळ नाही. याच गोष्टीला यहूदा इस्करियोतला काय आला? राग आला आणि तिथून तो उठला आणि धडक कुठे गेला? शास्त्री पुरुषांच्या जवळ गेला. हम देखेंगे कि यूहन्ना पुरुष सुसमाचार के 12वें अध्याय में लिखा है, जहाँ पर एक स्त्री आई, उसने अलग कुपी से सबसे अच्छा इत्र निकालकर यीशु मसीह के सर पे डाला था. वहीं पर यहूदा इस्करियोत ने कहा था कि ये 300 दिनार वाला जो ऐसा इत्र है, इसको बेचकर बहुत सारे गरीब कंगालों को मदद कर सकते थे. बट ये उन्होंने अच्छे हृदय से नहीं, गलत उनके हृदय से कहा था. लेकिन यीशु मसीह ने कहा था जो बीमार और कंगाल है वो हमेशा तुम्हारे साथ रहेंगे, लेकिन मैं तुम्हारे साथ हमेशा नहीं रहूंगा. और इसी बात का गुस्सा यहूदा पाया तो वहां से वो तुरंत निकलकर उन फरीसी और उन मुख्य याजक के पास गया, जहां पर उनको पकड़वाने के लिए बोल रहा था. त्याला असं वाटलं की माझ्या मनासारखं झालं नाही, उन्हें ऐसा लगा कि मेरे मन के मुताबिक नहीं हुआ है म्हणून मी हा निर्णय घ्यायला रिकामा आहे. और इसलिए ये निर्णय लेने के लिए मैं पूरी तरह से कदाचित गोष्टी तुमच्या म्हणण्यानुसार होणार नाही. लक्षात घ्या. हो सकता है कि बहुत सारी बातें आपकी इच्छा के अनुसार नहीं मंडळीत काही होती. गोष्टी तुमच्या म्हणण्यानुसार होणार नाही. कलीसिया में कई बातें आपकी इच्छा के अनुसार नहीं देव होती. कदाचित तुमच्या म्हणण्यानुसार करणार नाही. परमेश्वर शायद आपकी इच्छा के अनुसार कदाचित देव तुमची प्रार्थना ऐकणार नाही. परमेश्वर शायद आपकी प्रार्थना नहीं सुन रहे. कदाचित परमेश्वर लगेच तुमच्या सगळ्या गोष्टीचं उत्तर देणार नाही. परमेश्वर शायद तुरंत आपकी हर प्रार्थना का जवाब नहीं देते. तुमचा विवेक जागरूक ठेवायचा. लेकिन आपका जो विवेक है हमेशा आपको त्याच्यावर उसको नाराज सतर्क व्हायचं रहना नाही. है. आपको उसके खिलाफ उनके उस पे नाराज नहीं होना है. तुम्हाला सतत आपल्या अंतःकरणात त्याला धन्यवाद देत राहायचं आहे. आपका हृदय हमेशा धन्यवादित होना है. आणि त्याला म्हणत राहायचं आहे की प्रभूजी तू काम केलं नाही तरी तू चांगला आहे. और आपके कहने के प्रभु जी, अगर आप नहीं भी प्रार्थना सुनोगे तो भी आप अच्छे. माझ्या मनासारखं झालं नाही तरी तू चांगला आहे. अगर मेरे मन के मुताबिक नहीं हुआ तो भी आप माझं अच्छे. ऐकलं जात नाही तरी तू चांगला अगर आप आहे. मेरी नहीं सुन रहे तो भी आप अच्छे हैं. कारण चांगलं काय आहे माझ्याविषयी जे काही चांगलं आहे मेरे बारे में जो भी अच्छा है ते सर्व काही तुला माहिती आहे. वो सब कुछ आपको मालूम है. कारण आपल्याविषयी जे चांगलं आहे ते आपल्याला बऱ्याच वेळेस माहित नसतं. हमारे बारे में जो अच्छा है शायद हमें कई बार मालूम नहीं होता है. पण परमेश्वराला चांगलं माहिती लेकिन असतं. परमेश्वर को सब कुछ सही म्हणून काही गोष्टी परमेश्वर द्यायला लेट करतो. इसलिए कई सारी बातें परमेश्वर काही लोक आपल्याला सोडून जातात. शायद कई दोस्त हमें छोड़ के जाते हैं. काही लोक आपल्यावर नाराज होतात. कोई लोग हमसे शायद नाराज हो जाते काही हैं. लोक रागवतात, चिडतात, आपल्यापासून बाजूला फेकले कुछ जातात. लोग हमसे गुस्सा करते हैं, हमसे दूर हो जाते आणि हैं. हे सगळं देव आपल्या भल्यासाठी घडवून आणतं. ये सारी चीजें परमेश्वर हमारी भलाई के लिए करते पण हैं. ही गोष्ट आपल्याला तात्कालिक वेळेस कळत नाही. हमें शायद उस समय इस बात का एहसास नहीं म्हणून आपण होता. निराश होतो. इसलिए हम कई बार निराश हो आपला जाते विवेक हैं. संपवण्याच्या दृष्टिकोनातून काम करतो आपण. उस समय हम अपना विवेक होने की उस रास्ते में जा रहे हैं. मग आपल्याला असं वाटू लागतं की सगळे जग चुकीचं आहे, मी एकटा बरोबर आहे. तब हमें लगता है कि पूरी दुनिया गलत है, मैं ही सिर्फ सही हूँ. आणि मग एक वाईट निर्णय जो आपण घ्यायला नाही पाहिजे तो निर्णय आपण घेऊन बसतो. एक ऐसा निर्णय जो हमें नहीं लेना है वो हम निर्णय लेते हैं. आणि मग या निर्णयामुळे आपलं जीवन अनंत काळाच्या जीवनापासून बाजूला राहतं. उस एक गलत निर्णय की वजह से हमारा जो अनंत काल का जीवन है वो हटकर हम लोग उस नाश की ओर चले जाते हैं. मी अशा बऱ्याच लोकांना पाहिलेलं आहे मैंने ऐसे बहुत सारे लोगों को देखा है. की जे अनंत काळाच्या जीवनापासून कायमसाठी बाहेर फेकले गेले. वो अनंत काल के उस जीवन से हमेशा के लिए दूर हो त्याला गए. परत फिरण्याची इच्छा आहे, उनके अंदर वो इच्छा है कि फिर से वो लौट आए. पण त्यांचा विवेक मेलाय ते त्यांना फिरू देत नाही. पर उनके अंदर जो परमेश्वर का विवेक है वो पूरी तरह से मर गया है. उन्हें वापस आने नहीं दे रहा है. मग तसं तुमच्या बाबतीत होऊ नये. आपके साथ ऐसा ना हो. आणि म्हणून विवेक जागरूक ठेवा. इसलिए अपना विवेक को हमेशा आप सतर्क रहो. सर्वात शेवटची गोष्ट मला तुम्हाला सांगू त्याच्यासोबत बंद करूया आपण. आखिरी बात बताता हूं मैं. सैतानाच्या भूलथापांना सैतान एवढंच बळी पडला. यहूदा इस्करियोत जो शैतान की चिकनी चुपड़ी बातें थी उस पे वो फंस गया. तुम्हाला माहित आहे सैतान हा खूप धूर्त आहे. आप जानते हैं शैतान है वो बहुत धूर्त है, बहुत चालाक है. कसा धूर्त आहे माहित आहे? पहिल्यांदा तो काय म्हणत होता यहूदा इस्करियोतला? प्रथम काय सांगत होता? सांगा बरं काय सांगत होतो? पहले यहूदा इस्करियोत से क्या बात कर रहा था? तू येशू ख्रिस्ताला काय दिलं पाहिजेस? धरून दिलं पाहिजे. तुला किती रुपये मिळतील? 30 रुपये मिळतील. इसने कहा था पहले तुम यीशु मसीह को पकड़वाओ, तुम्हें 30 रुपए मिलेंगे. हा लोभ जो आहे तो सैतानाने त्याच्या अंतःकरणात टाकला. ये जो लोभ था शैतान ने उसके हृदय में डाला. आता त्याने कृती केली त्यानुसार.
उसके अनुसार उन्होंने वो कार्य भी किया। त्याने 30 रुपये घेतले, येशू ख्रिस्ताला धरून दिलं उसने 30 रुपये लिए और यीशु मसीह को पकड़वाया आणि येशू ख्रिस्ताला आता क्रूस खांबावर लटकवण्यासाठी घेऊन जात आहे। यीशु मसीह को वहां पर क्रूस पर लटकाने के लिए लेके जा रहे हैं। आता इकडे सैतान यहूदा इस्करियोतच्या मनामध्ये दुसरं काम करत आहे। अब शैतान यहूदा इस्करियोत के मन में दूसरा चीज कर रहा है। आता तो काय म्हणतो, आता तू काय केलंस हे सरळ? वो कह रहे तूने ये सब क्या किया? तुला हे करायला नाही पाहिजे होतं, तुम्हें ये नहीं करना चाहिए था। आता तुला मरून गेलं पाहिजे, अब तुम्हें मरना जरूरी है, आता तुला फाशी घेतली पाहिजे। अब तुम्हें खुद को फांसी लगवानी पड़ेगी। आणि त्याने फाशी घेतली और उसने खुद फांसी लगवाई। सैतान दोन्ही बाजूनी काम करतो। शैतान ने वो दोनों तरफ से बात धरायला त्यांनी सांगितलं, पकड़वाने के लिए भी शैतान ही कहा था, फाशी घ्यायला पण तोच सांगतो। और फांसी लेने के लिए भी शैतान ही कहा, फाशी घ्यायची देवाची इच्छा नाही, क्योंकि फांसी लेना परमेश्वर की इच्छा नहीं है, धरण्याची पण देवाची इच्छा नव्हती, पकड़वाने के लिए भी परमेश्वर की इच्छा नहीं दोन्ही थी। गोष्टी देवाची इच्छा नव्हती। दोनों भी जो चीज इच्छा थी वो परमेश्वर की नहीं थी। सैतान मात्र त्याच्याकडून हे करवून घेत होता। शैतान उससे ये सब करवा रहा था। सैतान खूप धूर्त आहे शैतान बहुत चालाक है, आणि म्हणून तो धूर्त आहे, तर इसलिए अगर वो चालाक है तर आपण जास्तीत जास्त हुशार असलं पाहिजे। हमें बहुत ज्यादा होशियार रहना है। कारण मी तुम्हाला एकदा संदेश सांगितलं होतं माहितीये, मैंने एक बार आपको संदेश वचन सुनाया, आत्मिकतेमध्ये हमारे आत्मिक जीवन में आपण फार हुशार असलं पाहिजे। आत्मिक जीवन में हमेशा, कारण बायबल स्पष्टपणे आपल्याला सांगतं की भोळे राहू। पवित्र शास्त्र में बहुत सही तरीके से लिखा है कि हमें भोला नहीं रहना है। नीती सूत्रेमध्ये वारंवार आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की भोळा जो आहे तो तीर त्याचं काळीज भेदून जाणार आहे, हे त्याला माहिती नसताना त्या जाळ्याकडे सतत जात असतो। नीति वचन में कई बार लिखा है जो भोला होता है वो उस जगह जाता है जहाँ वो तीर है, उसे मालूम है इसके हृदय को छीन कर जाएगा, तो भी वो उसी के साथ, त्याला माहिती असतं की माझी शिकार होणार आहे, उसे मालूम है वो खुद शिकारी बनने तरी सुद्धा त्या जाळ्याकडे तो धावतो, तो भी वो उसी तरफ भागता आणि है। म्हणून आपल्याला भोळं राहायचं नाही। इसलिए हमें भोला नहीं रहना है। बायबल सांगतं पवित्र शास्त्र कहता है की कबूतरासारखे सालसूद, कबूतर की तरह नम्र सापासारखे चतुर राहा, और सर्प की तरह चतुर बनो। यासाठी इसलिए की सैतानाचा प्रत्येक डावपेच तुम्हाला ओळखता आला शत्रु पाहिजे। का हर एक जो चाल तो आता काय म्हणत आहे, नंतर काय म्हणणार आहे, वो अभी क्या बोल रहा है, बाद में क्या हे कहेगा, तुम्हाला माहिती असलं ये पाहिजे। आपको मालूम होना जरूरी जर है। माहित नसेल तर अगर आपको मालूम नहीं है तुम्ही सहज फसवले जा, आप उसमें फंसाए जाएंगे, सहज फसवले जा। आप आसानी से फंस काही जाएंगे। व्यक्ती सहज तुम्हाला फसवून जाईल। कोई भी व्यक्ति आपको फंसाएगा। दारू प्यायसाठी पण तो जबरदस्ती करतो, दारू पीने के लिए वो जबरदस्ती आणि करता दारू पिल्यानंतर सुद्धा है, और पीने के बाद भी तो जबरदस्ती वो करतो जबरदस्ती करता है की तुला हे नाही करायला कि पाहिजे, तुम्हें ये नहीं करना तू चाहिए, वाईट आहेस, आप बुरे हो, तू चांगला नाहीस, आप अच्छे नहीं तुला हो, मेलं पाहिजे, आपको मरना तुला चाहिए, सगळं सोडून गेलं आपको पाहिजे, सब कुछ छोड़ना चाहिए। आणि हे दारू पितोस तू चुकीचं काम ये करतोय। दारू पी के आप गलत कार्य कर रहे हो। दारू प्यायला पण लावणार तोच, आणि त्याचा द्वेष करून सगळं काही सोडायला लावणार पण तोच। दारू पिलाने के लिए भी वही है, और दारू सोडायला सांगत नाही बरं तू, वो दारू पिलाने के लिए भी उकसाता है, दारू छोड़ने के बाद सर्वनाश की ओर ले जाने वाला भी वही है। दारू सोडायला नाही सांगत तू, वो दारू छोड़ने के लिए नहीं कहता, तो बाकीच्या गोष्टी सोडायला सांग, बाकी की चीजें तो छोड़ने बायको सोडायला सांगेल, वो बाइबल छोड़ने के लिए बोलेगा, कुटुंब सोडायला सांगेल, पत्नी को छोड़ने के लिए बोलेगा, प्रार्थना सोडायला सांगेल, प्रार्थना छोड़ने के लिए देवाच्या बोलेगा, गोष्टी सोडायला सांगेल, परमेश्वर की बातें मित्र बोलना सोडायला छोड़ेगा, सांगेल, वो अपने मित्र को छोड़ने के लिए बोलेगा, पण दारू सोडायला नाही सांगणार। वो दारू छोड़ने के लिए नहीं त्याला कहता। माहिती आहे दारू जर पकडून राहिला तर बाकीच्या गोष्टी पकडून राहिल्या। वो कहेगा अगर ये शराब को पकड़े रहेगा तो मी बाकी तुम्हाला सारी त्याचे चीजें डावपेच पकड़ेगा। सांगतो, मैं आपको उसके अलग अलग चीजों के बारे में बता रहा हूँ। तो खूप डावपेच असतो, वो आणि बहुत सारी म्हणून योजना करता है, त्याची स्तुती नाही करत आहे, उसकी स्तुति नहीं कर पण रहा हूँ, तुम्हाला मी सावधान करत आहे, मैं आपको सावधान कर रहा हूँ। आणि सावधान राहिलं पाहिजे। और हमें हमेशा सचेत रहना है। यहूदा इस्करियोत सावधान राहिला नाही। यहूदा इस्करियोत सचेत नहीं रहा। पेत्राने जो पश्चाताप केला, तुम्हाला माहिती आहे पेत्र पण तोच विचार करू शकला असता। पत्रस भी शायद वही सोच सकता था। पेत्र जाऊन बाहेर रडण्याच्या ऐवजी म्हटलं असतं मी देवाला धरून येशू ख्रिस्ताला मी नाकारले तर मला तुझ्याजवळ राहण्याचा अधिकार नाही, मी जातो मासे पकडायला आणि माझा तुझा आजपासून काही संबंध नाही। पत्रस वहां जाकर ये भी सोच सकता था कि यीशु मसीह को मैंने नकारा तो मुझे कोई हक नहीं कि मैं मसीह के पास जाऊं, वो सब कुछ छोड़कर फिर से मछली पकड़ने के लिए जा सकता था। बायबल काय सांगतं माहिती आहे, पेत्र रडला कहता है पर पत्रस बहुत रोया आणि शिष्यांसोबत टिकून राहिला, और वो चेलों के साथ बने रहा। आणि शिष्यासोबत टिकून राहिल्यामुळे फायदा काय झाला माहिती आहे की पेत्राचं परिवर्तन झालं आणि मंडळीचा आधारस्तंभ बनला। क्योंकि वो चेलों के साथ बने रहा इसलिए वो परमेश्वर के वचन में दृढ़ गया और वो कलीसियाओं के लिए एक आधार बन गया। जर तुम्ही डावपेच ओळखाल तर मात्र तुम्ही टिकून राहाल, मंडळी देवाबरोबर देवाच्या माणसांच्या बरोबर टिकून राहाल आणि मंडळीची पण आधारस्तंभ बनाल, देवाच्या राज्यामध्ये महान मोठं काम करू शकाल। अगर आप शत्रु की उन सारी योजनाओं को समझोगे तो आप कलीसिया के साथ बने रहोगे, चेलों के साथ बने रहोगे, कलीसियाओं के लिए एक अच्छा आधार के तौर पर खड़े जर होगे। तुम्ही डावपेच नाही ओळखले तर तुमचा चुटकीसरशी सैतान कसा
नाश करेल हे तुम्हाला अगर आप सांगतो. शत्रु की उन चालों को नहीं समझोगे तो शैतान तुम्हें चुटकी भर में तुम्हारा नाश कर ही देगा. त्याची स्तुती नाहीये, लक्षात घ्या. ये उसकी स्तुति नहीं है. पण त्याच्या डावपेचांना आपण ओळखलं पाहिजे. उनके सारे जो चाल है उनको हमें समझना आणि है. म्हणून डावपेच ओळखून सतत आपण कार्यशील राहिलं पाहिजे की हे मला कुणाकडून आहे, सैतानाकडून आहे. आणि प्रार्थना करणाऱ्यालाच हे समजतं बरं सगळं काही. जो प्रार्थना करते इस बात से वो हमेशा सचेत रहते कि ये परमेश्वर की ओर से या शैतान की ओर से. जो प्रार्थना करून देवाशी बोलतच नाही त्याला हे काही कळत नाही बरं जो यातलं. प्रार्थना करके परमेश्वर के साथ बात ही नहीं करते इसमें से उन्हें ये कोई बात नहीं समझ. चांगला सल्ला देणाऱ्याला सुद्धा ते वाईट समजतात. मग अच्छा सलाह देने वाले को भी वो गलत समझते हैं. तुम्ही काय ऐकता लोकांच्याकडून या गोष्टी जास्त महत्वाच्या नाही, पण तुम्ही ऐकलेलं सगळं देवासमोर मांडता का हे जास्त महत्वाचं. आप लोगों से क्या सुनते हो बातें ये जरूरी है, बट सुनने के बाद आप परमेश्वर से उन बातों को कैसे उनसे बात करते हो ये बात जरूरी है. पवित्र आत्मा तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतो. क्योंकि पवित्र आत्मा आपको सही राह दिखाती है. पेत्राला आत्मा मार्गदर्शन करत होता, पतरस को पवित्र आत्मा उनका मार्गदर्शन कर रही यहूदा है. इस्करियोतला नाही. यहूदा इस्करियोत को नहीं. तुम्हाला कोण मार्गदर्शन करतो? आपका मार्गदर्शन कौन कर रहा है? विचार करा आपल्या अंतःकरणामध्ये. आप अपने हृदय में इस बात को सोचिए. आणि म्हणून यहूदा इस्करियोतने अशा व्यक्तीला सोडलं की ज्यानं आकाश पृथ्वी निर्माण केली, ज्यानं सर्व स्वर्ग सोडून तो पृथ्वीवरती आला. इसलिए यहूदा तीसरा यूहन्ना उसमें एक ही अध्याय से 9 से आगे पढ़ेंगे. मी मंडळीला थोडेसे लिहिले, परंतु तिच्यामध्ये अग्रगण्य होण्याची लालसा धरणारा दियत्रफेस हा आमचा स्वीकार करीत नाही. यामुळे मी आलो तर तो जी कृत्य करतो त्याची आठवण देईल. तो आम्हाविरुद्ध द्वेषबुद्धीने बाष्कळ बडबड करतो, तेवढ्याने त्याचे समाधान होत नाही. आणि तो बंधुजनाचा स्वीकार स्वतःही करीत नाही, आणि जे त्याचा स्वीकार करू इच्छितात त्यांनाही तो मना करतो व मंडळी बाहेर घालवून देतो. प्रिय बंधू, वाईटाचे अनुकरण करू नको, तर चांगल्याचे कर. चांगले करणारा देवापासून आहे, वाईट करणाऱ्याने देवाला पाहिलेले नाही. देमेत्रियाविषयी सर्वांनी व स्वतः सत्याने ही साक्ष दिली आहे. आम्ही ही साक्ष देतो आणि आमची साक्ष खरी आहे हे तुला ठाऊक आहे. तीसरा यूहन्ना पहला अध्याय उससे 9 से आगे पढ़ते हैं. मैंने कलीसिया को कुछ लिखा था, पर दियुत्रिफेस जो उनमें बड़ा बनना चाहता था हमें ग्रहण नहीं करता. इसलिए यदि मैं आऊंगा तो उसके कामों की जो वह करता है सुधि दिलाऊंगा कि वह हमारे विषय में बुरी बुरी बातें करता बकता है, और इस पर भी संतोष न करके स्वयं की भाइयों को ग्रहण नहीं करता, और उन्हें जो ग्रहण करना चाहता है मना करता है और कलीसिया से निकाल देता है. हे प्रिय, बुराई के नहीं पर भलाई के अनुयायी हो. जो भलाई करता है वह परमेश्वर की ओर से है, पर जो बुराई करता है उसने परमेश्वर को नहीं देखा. दिमेत्रियुस के विषय में सब ने वरन सत्य ने भी आप ही गवाही दी है और हम भी गवाही देते हैं, और तू जानता है कि हमारी गवाही सच्ची है. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. दोन माणसं आहेत, दियत्रफेस आणि देमेत्रिय. देमेत्रिय हा देवाचा खरा सेवक आहे. वहाँ पर दो इंसानों के बारे में देखते हैं. वहाँ पर जो दिमेत्रियुस था वो परमेश्वर का सच्चा परमेश्वर का इंसान था, आणि दियत्रफेस जो आहे त्याच्याविषयी सावध राहायला सांगितलेलं आहे. और जो दियत्रिफुस था उसके बारे में सचेत रहने के लिए कहा गया है. दियत्रफेस यहूदा इस्करियोतला फॉलो करणारा माणूस आहे. जो दियुत्रिफेस था वो यहूदा इस्करियोत का चाल चलन करने वाला था. कारण दियत्रफेस हा मंडळीभर लोकांना घालवून देणारा, मंडळीत काहीतरी गोंधळ निर्माण करणारा, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी चुकीच्या करणारा हा व्यक्ती आहे. क्योंकि ये व्यक्ति ऐसा था, वो कलीसिया में गड़बड़ी पैदा करता था, कलीसिया में गलत शिक्षा देता था, कलीसिया को अलग करने पे था. आणि योहान जो शिष्य आहे येशू ख्रिस्ताचा, अब जो यूहन्ना यीशु मसीह के चेले थे तो त्याच्याविषयी लोकांना सावध करतो. वो उसके बारे में कलीसियाओं को सचेत कर रहे हैं. आज मी तुम्हाला सावध करत आहे. आज मैं आपको सचेत करना चाहता हूँ. दियत्रफेस किंवा यहूदा इस्करियोत होण्याची गरज नाही. दियत्रिफुस या यहूदा इस्करियोत बनने की आपल्याला पेत्र किंवा योहानासारखं व्हायचं आहे. हमें पतरस या यूहन्ना की जैसा बनना है. देमेत्रियासारखं बनायचं आहे. दिमेत्रियुस की जैसा हमें बनना है. त्याची साक्ष ही खरी साक्ष आहे. क्योंकि उनकी गवाही सच्ची गवाही है. त्याची साक्ष योहानाने दिलेली आहे. उनकी गवाही खुद यूहन्ना ने दी. त्याची साक्ष पवित्र आत्म्याने दिलेली आहे. उनकी गवाही खुद पवित्र आत्मा आणि ने दी है. तुमच्या शिष्यत्वाची साक्ष पवित्र आत्मा दिला और पाहिजे. आपकी जो चेहरेपन की जो गवाही है वो पवित्र आत्मा देगी. यहूदा इस्करियोत अनंत काळाच्या मार्गातून बाहेर फेकला गेला. यहूदा इस्करियोत जो अनंत काल का जीवन था उस जीवन से वो अलग किया गया. पेत्र मात्र मंडळीचा आधारस्तंभ बनतो. लेकिन पतरस वो जो कलीसियाओं का एक आधार बन गया. योहान मात्र मंडळीचा आधारस्तंभ बनतो. योहान कलीसियाओं आणि के हे सगळे आधार लोक देवाचं गौरव करणारे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ये सारे लोग परमेश्वर की महिमा करने आणि वाले म्हणून हैं. शिष्यांच्या तुलनात्मक संदेशातून, इसलिए जो शिष्यों की हम तुलना करने वाले जो संदेश है, या संदेशातून आपण एक गोष्ट शिकतोय. इस संदेश में इस एक बात को सीखेंगे. यहूदा इस्करियोत सारखं आपल्याला कधीच व्हायचं नाही. यहूदा इस्करियोत की तरह हमें कभी भी नहीं होना है. आपलं हृदय नेहमी चांगलं ठेवायचं आहे. हमें अपना हृदय हमेशा सही रखना आपल्याला कधीच कोणत्याही बहकाव्यामध्ये, कुणाच्याही बहकवण्यामध्ये यायचं नाही. है. हमें किसी के भरमाने में नहीं आना है. आणि
आपला विवेक नेहमी जागृत ठेवायचा. परमेश्वर का विवेक हमारे अंदर से हमेशा सचेत रखना शैतानाचे है. डावपेच आपल्याला सतत ओळखायचे आहे. शैतान की जो चाल है हमेशा हमें उसे जानना है. हे सतत जर तुम्ही करत राहाल अगर आप ये सारी चीजें हमेशा करते तरच रहेंगे तुम्ही एक चांगले शिष्य असणार आहात. तभी आप एक सही सच्चे चेले बन पाएंगे. आणि म्हणून या शिष्यत्वाच्या या संदेशामधून परमेश्वराने तुम्हाला ज्या गोष्टी शिकवल्या त्या गोष्टीचं पालन करा आणि प्रभू तुम्हाला नक्कीच या वचनामध्ये सतत चालवत राहा. चेलों के बारे में, चेलों के विषय में जो परमेश्वर ने आज जो वचन आपको दिया है, परमेश्वर की आत्मा आपको इस वचन में हमेशा चलाते रहे. परमेश्वर के सच्चे चेले बनकर या आपण सगळेजण यावेळेस आपण डोळे बंद करूया. आइए हम अपने स्थानों पर खड़े होकर अपनी आंखों को बंद कर दें.